आणि अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग जगद्गुरु श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज आदी करून सर्व संतांच्या कृपेने या कोकण प्रांताच्या भूमीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान लोटे परशुराम तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आध्यात्मिक वारकरी गुरुकुल या नूतन गुरुकुलाच्या उद्घाटन प्रसंगी आज प्रमुख पाहुणे आणि ज्यांचा शुभ आशीर्वाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे ते वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज साक्षात ज्यांना अख्खा महाराष्ट्र नाही तर भारतवर्ष जगद्गुरु तुकोबारायांच्या स्वरूपात पाहतो आदरणीय हरिभक्तपरायण परमश्रद्धेय गुरुवर्य माणिक महाराजजी मोरे, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य पुरुषोत्तमजी महाराज मोरे या जगद्गुरु तुकाराम महाराज दोन वंशांचे अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष आणि विश्वस्त यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली। त्याचबरोबर या गुरुकुलाला मार्गदर्शक आळंदीचं वैभव सद्गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेतले आदर्श विद्यार्थी आमचे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण सोपानजी महाराज निकम गुरुजी त्यांचाही आशीर्वाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे। त्याचबरोबर भक्तिशक्ती संघाचे अध्यक्ष व अखिल भारतीय गुरुकुल संघटनेचे अध्यक्ष श्री संदीपजी महाराज डोहर यांची उपस्थिती लाभलेली आहे। त्याचबरोबर आपल्या कोकण प्रांतातील सर्वच आदरणीय हरिभक्तपरायण गणेशजी महाराज भगत, आदरणीय हरिभक्तपरायण स्वामी राधेश्यामजी बाबाजी, आदरणीय हरिभक्तपरायण शैलेश महाराज आमरे, आदरणीय हरिभक्तपरायण गायन रत्न प्रितेश महाराज कदम, आदरणीय हरिभक्तपरायण दीपक महाराज आंबेडे आदी करून हरिभक्तपरायण महाराज मंडळी की ज्यांचं नाव मला माहिती नाही पण इथे उपस्थित असणारे सर्वच आदरणीय मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आमच्या मातृशक्ती आहेत आणि या संत ज्ञानेश्वर माऊली जीवनधाम गोशाळेचे सर्व सेवाधारी मंडळी आहेत। मी प्रथमतः या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र आदरणीय गोभक्त कर्मवीर श्री भगवान महाराज कोकरे मी यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं थोडं इकडे यावं आणि व्यास या सहपरिवार या आदरणीय पांडे गुरुजी आप भी थोड़ा मंच के तरफ आइए। माझा आवाज ज्यांना हिंदी मराठी उर्दू इंग्लिश सगळं ज्यांना कळत असेल कृपया थोडा आत येऊन बसा। ही बाहेरची जे खुर्चीवरची मंडळी तुम्ही पण आत या सगळी मंडळी आतमध्ये या। किचन रूम मध्ये फक्त ज्या माता आणि जे पुरुष स्वयंपाक करतायत त्यांनीच तिथे थांबा, बाकीच्यांनी इकडे या। व्यासपीठावर मी आदरणीय हरिभक्तपरायण श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज व अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तमजी महाराज मोरे बाबांना विनंती करतो, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य माणिक बाबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य सोपानजी महाराज निकम गुरुजी आपणही व्यासपीठावर यायचं। आदरणीय हरिभक्तपरायण नामदेवजी महाराज शास्त्री आपल्याला विनंती आपणही व्यासपीठावर यायचं। आदरणीय हरिभक्तपरायण आदरणीय हरिभक्तपरायण शिंदेजी महाराज आपल्याला विनंती आपणही व्यासपीठावर यायचं। आदरणीय हरिभक्तपरायण संदीपजी महाराज लोर आपणही व्यासपीठ ग्रहण करायचं। भाई इथे खुर्ची के बाहर सब नाना या सर्व मान्यवरांच्या आणि गुरुजनांच्या हस्ते पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या प्रतिमेचं व स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचं व आदी करून सकल संतांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न झालेलं आहे। त्यात तिथे संपन्न झालेला आहे, आपण जिथे दूध पान केलेलं आहे तिथे संपन्न झालेला आहे। आता वारकरी संप्रदायाचे साहित्य टाळ मृदंग वीणा
म्हणजे जे वारकरी संप्रदायाची भजन प्रणाली जपणारे जे साहित्य आहे त्याचंही पूजन आपल्या शुभ हस्ते व्हावं अशी आमची सदिच्छा आहे. कारण वारकरी संप्रदायाची ही साधना आहे भजन. कारण भजनाला वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं म्हणजे की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. या भजन या उक्तीप्रमाणे या संत वचनाप्रमाणे वारकरी संप्रदायाची साधना कोणती असेल तर ही भजन ही साधना आहे. आणि मग भजती हा धातू आहे व्याकरणाच्या दृष्टीने सर्व जाणणारी मंडळी ज्या पांडुरंगाचे आपण आराध्य आपलं पांडुरंग आहे, आपण सर्व साधक आहेत. त्या पांडुरंगाचं भजन, त्या सकल संतांचं भजन. दादा खुर्च्या घ्या ना जरा, सेवक मंडळी आपली 4-5 खुर्च्या घ्या ना. आपल्या परिसरातील श्रद्धावान मंडळी, मान्यवर मंडळी की ज्यांचं नाव मला माहिती नाही पण आपण सर्व पूजनीय आहेत, आपल्याला ही व्यासपीठावर बसण्याची मी आयोजकाच्या वतीने विनंती करतो. नवीन खुर्च्या आदरणीय हरिभक्त पारायण दत्ताराम महाराज आहिरे, कृपया आपल्याला विनंती आपणही व्यासपीठावर यावं. आदरणीय हरिभक्त पारायण किशोरजी महाराज चौगुले, आपल्यालाही विनंती आपणही व्यासपीठावर यावं. आदरणीय हरिभक्त पारायण सुनीलजी महाराज काते, आपल्यालाही विनंती आपणही व्यासपीठावर यावं. गुरुजी तुम्ही इथे या. गुरुजी तुम्ही इथे या. अजून 1-2 खुर्च्या लावा मला तिथे. सर्वांनी पुन्हा एकदा 2 मिनिटं माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. पंढरीश पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने, भगवान श्रीकृष्णाच्या कृपा आशीर्वादाने व गोमातेच्या कृपा आशीर्वादाने आदरणीय ताईंना विनंती आपण ही व्यासपीठावर या. या कोकण प्रांताच्या कुशीत रत्नाची खाण असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या आदरणीय बाळासाहेबजी शिंदे आपल्यालाही विनंती आपणही व्यासपीठाकडे या. आदरणीय शंकर भारदे गुरुजी, 2 मिनिटं या फक्त. आता औपचारिकता आदरणीय पांडे गुरुजी, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थांच्या द्वारे संचालित आध्यात्मिक वारकरी गुरुकुल, या गुरुकुलाचा आज नव्याने शुभारंभ होत आहे. या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्रातील सर्वच आध्यात्मिक, कला, क्रीडा, कृषी
शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर आज उपस्थित आहेत आणि गौरवाने सांगावंसं वाटतं, ज्या वारकरी संप्रदायाची प्रणाली आपण जपत आहात, ज्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहात, या वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी संत असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि या जगद्गुरु तुकोबारायांचे साक्षात वंशज देहू संस्थानचे अध्यक्ष व जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज आज या गुरुकुलाचं उद्घाटन करण्यासाठी आले। हे आदरणीय कोकरे महाराजांनी आपल्या परिवाराचं भाग्य। मी प्रथमतः परिचय करून देतो। साक्षात जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज आणि अध्यक्ष हरिभक्तपरायण गुरुवर्य पुरुषोत्तमजी महाराज मोरे, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचे वंशज व प्रमुख विश्वस्त आदरणीय माणिकजी महाराज मोरे। आळंदीत तुम्ही वारकरी संप्रदायाची एक संस्था आहे जी जगात प्रसिद्ध आहे, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज। या जोग महाराज संस्थेचे आदर्श विद्यार्थी व अनेक संस्था चालकांचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तपरायण सोपानजी महाराज निकम गुरुजी, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण विद्वत परिषद मध्ये ज्यांचं नाव ज्यांनी आपला ठसा उमटला आदरणीय नामदेवजी महाराज, त्यांचाही परिचय आपल्याला सर्वांना करून देतो। त्याचबरोबर आदरणीय आपल्या परिसरातले शिंदे गुरुजी, आपल्या परिसरातल्या शिंदे गुरुजींचा सर्वांना परिचित आहे। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण चौगुलेजी महाराज, आदरणीय कोकण दिंडीचे अध्यक्ष किशोरजी महाराज चौगुले, त्यांची उपस्थितीला आपले धन्यवाद। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण दत्तारामजी महाराज आहिरे, आपली उपस्थितीला आपणासही धन्यवाद। आदरणीय आमचे मित्र कोकरे महाराजांचे मार्गदर्शक, त्याचबरोबर मातृशक्ती वारकरी संप्रदायामध्ये बहिणाबाईंना मुक्ताबाईंना जे आदराचं स्थान आहे, त्याचबरोबर याही कार्यक्रमामध्ये बहिणाबाई मुक्ताबाई असाव्यात म्हणून पूज्य महाराजांच्या कन्या ज्यांनी महाराजांवर नितांत ज्यांचं प्रेम आहे त्या आदरणीय ताईंची उपस्थिती आहे। आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांचं नाव मला माहिती नाही पण तुमच्याविषयी नितांत प्रेम आहे, भारदे गुरुजी, भारदेशला बर भारदे गुरुजी, महाराष्ट्र भूषण भारदे गुरुजी, खूप छान वाटलं। अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये या वारकरी गुरुकुलाचा शुभारंभ आपण या ठिकाणी करणार आहोत। तत्पूर्वी या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय हरिभक्तपरायण कर्मवीर भगवान महाराज कोकरे यांच्यासह मी ज्या मान्यवरांची नावं घेतली, या मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते वारकरी संप्रदायाचे जे साहित्य लावणी, मृदंग, विना, टाळ, घोष या सर्व साहित्यांचं पूजन आपल्या शुभ हस्ते व्हावं अशी माझी सदिच्छा आहे। आदरणीय अभयदादा सहस्त्रबुद्धे या आपलंही सहर्ष स्वागत आणि आपल्याही शुभ हस्ते मृदंग, विणा, पखावज यांचं पूजन व्हावं अशी सदिच्छा आहे। त्याचबरोबर वारकरी संप्रदायाची प्रस्थांतरे गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा, माऊलींची ज्ञानेश्वरी आणि श्रीमद भागवत, महाभारत अन्य ग्रंथांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या करवी संपन्न होत आहे। पांडे गुरुजींना विनंती आपणही या। आदरणीय विश्वाजी महाराज कदम, कुंडली गवर्धा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गो माता की, सद्गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज की, बोलो रे भाई सब संतन की, श्यावर रामचंद्र भगवान की, भारत माता की। या आदरणीय संदीपजी महाराज आपल्या करवी विणा पूजन करावा। बोला
स्टेटस ठेवतो. या संस्थेचे अध्यक्ष अरे वा. सर्व संत जनांच्या आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ग्रंथपूजन, पखावज, टाळ, विणा या सर्व वारकरी संप्रदायाच्या साधनाचं पूजन या मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावं. या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, ग्रंथपूजन, वीणापूजन, सर्व वारकरी संप्रदायाच्या साहित्याचं पूजन संपन्न होत आहे. शूटिंग चालू है. काशी क्षेत्र से पधारे हुए त्रिपाठी गुरुजी जो कृषि तज्ञ है, आपसे भी निवेदन है कि आप भी व्यास मंच पे आइए, आप नए स्थान ग्रहण करें और आपके ही कर कमलों द्वारा ये वैष्णव संप्रदाय की ध्वजा और पखावज साधने जो है उनका पूजन किया जाए. बाळासाहेब शिंदे, आदरणीय बाळासाहेब जी शिंदे कार्यक्रम. मित्रांनो जरा माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. कार्यक्रम कुठला म्हटलं तरी कार्यक्रमाला अध्यक्ष स्थान अत्यंत महत्वाचं असतं आणि या अध्यक्ष स्थानासाठी मी आदरणीय श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थांच्या वतीने या आध्यात्मिक वारकरी गुरुकुलाच्या उद्घाटन प्रसंगी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आणि अध्यक्ष श्री हरिभक्त परायण गुरुवर्य पुरुषोत्तमजी महाराज मोरे मी यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावे. खऱ्या अर्थाने हा सर्वात महत्वाचा दिवस आज म्हटलं जातं, कारण संतांचं म्हणणं आहे स्पष्ट, संत आले घरा तोची दिवाळी दसरा, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. या संत उक्तीप्रमाणे आज आमचा पूर्ण आदरणीय हरिभक्त परायण कोकरे महाराजांचा हा पूर्ण परिवार, कोकरे महाराजांचा परिवार म्हणजे केवळ मर्यादित नाही, तर कोकरे महाराजांचा परिवार हा खूप मोठा विशाल परिवार आहे. त्यांच्या परिवारात केवळ माणसंच नाही तर सर्व प्राणी जीव त्यांच्या परिवारातले सदस्य आहेत. म्हणजे गौरवाने सांगावंसं वाटतं की आता आम्ही जेव्हा सुरुवातीला गोमातेच्या दर्शनासाठी गेलो तर या सर्व महात्म्यांच्या मुखातनं एकच वाक्य बाहेर आलं, म्हणजे गुरुवर्य निकम बाबा असतील, मोरे महाराज असतील किंवा नामदेव शास्त्री असतील, या सर्वांच्या मुखातनं एकच वाक्य आलं की एवढी गोमातेची सेवा करणं सामान्य सेवा नाही, साक्षात इथे भगवान श्रीकृष्णाचा वास आहे. कुणाचा वास आहे? साक्षात भगवान श्रीकृष्णाचा वास आहे. ही एवढी पवित्र भूमी आहे आणि इथेच महाराज भगवान श्रीकृष्णाचं मंदिर पण आहे. गोमातेचं संगोपन करणारे आमचे भगवान महाराज आहेत. मला एक भगवान महाराजांचं एक वाक्य माझ्या मनाला फार आवडलेलं आहे. त्यांनी मला एक वाक्य सांगितलं होतं, म्हणजे महाराज बरेच जण गायीला जानवर म्हणतात, हे जानवर आहे. तुमच्याकडे किती जानवर आहे? तो जनावर नाही का? तुमच्याकडे किती जनावर आहेत? गायींना काही जण जनावर म्हणतात. भगवान महाराज म्हणले गौ माता ही जनावर नाही तर गौ माता ही जान आहे. प्रत्येकाची काय आहे? ती जान आहे, जीव आहे. पण ही जीव आपल्या पोटच्या मुलासारखा जीव लावणारे आमचे भगवान महाराज कोकरे यांनी यावर्षी एक नवीन उपक्रम हाती घ्यायचा ठरवला आणि त्याच्या पूर्वसंध्येला महाराज आळंदीमध्ये आले, सर्व गुरुजन आणि गुरुबंधूंना भेटले आणि भेटल्यानंतर चर्चा केली की मला अशी इच्छा आहे की या कोकण प्रांतामध्ये गोर गरीब अनाथ
आर्थिक दृष्टी कमकुवत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वारकरी गुरुकुलाची एक मला उभारणी करावी असा माझा मानस आहे. आणि वारकरी संप्रदाय ग्वाही देतं, सत्य संकल्पाचा दाता नारायण. ज्याचा संकल्प सत्य असेल त्याचा संकल्प तुम्ही आम्ही पूर्ण करू, याच्यात काही नवल नाही. पण तो संकल्प पूर्ण करण्यासाठी साक्षात कोण पुढाकार घेतो तर भगवान नारायण घेतो. फक्त संकल्प कसा असला पाहिजे, सत्य. बरेच जण 5 वर्षासाठी संकल्पाचं डायरेक्ट पॉम्पलेटच छापतात, पण त्यांचा प्रत्येकाचा संकल्प पूर्ण होत नाही. कारण तो संकल्प सत्य आहे का असत्य हे ज्याचं त्याला माहिती असतं. संकल्प त्याचाच पूर्ण होतो ज्याचा संकल्प सत्य आहे. म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण. महाराजांनी संकल्प सत्य केला आणि त्याचा पूर्णत्व आला. म्हणजे तोच दिवस आला की ज्या दिवसाची अनेक वर्षापासून हा केवळ परशुराम लोटेच नाही तर पूर्ण कोकण प्रांत पाहत होता. म्हणून माझ्या माहितीस्तव सांगतो, मला जेवढं ज्ञान नाही या कोकण प्रांतातलं, पण माझ्या माहितीस्तव सांगतो, या कोकण प्रांतातली पहिली वारकरी गुरुकुल संघटना इथे आहे. वारकरी गुरुकुल संस्था इथे आहे पहिली. आणि त्यातल्या त्यात ते निष्काम वृत्तीने, निस्वार्थ वृत्तीने, निर्लोभ वृत्तीने सर्व विद्यार्थ्यांना विद्यादान करण्याचं काम आदरणीय कर्मवीर भगवान महाराज कोकरे हे करत आहेत. मी प्रथमतः या कार्यक्रमाचं प्रास्ताविक, या कार्यक्रमाची रूपरेषा मी या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय भगवान महाराज कोकरे यांना विनंती करतो की या कार्यक्रमाची इत्थंभूत माहिती तुम्ही आम्हाला द्यावी. त्यानंतर मान्यवरांचे आशीर्वाद होतील, मान्यवरांच्या संतांचे पूजन होतील आणि मग उरलेले कार्यक्रमाची रूपरेषा पुढे संपन्न होईल. कार्यक्रमात बदल यासाठी केलेला आहे की आज गुरुवारी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज मोरे आणि गुरुवारी हरिभक्त परायण माणिक बाबा मोरे यांना आळंदीत काही महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. आणि ही दोन्ही संस्थांचे प्रमुख, एक पालखी सोहळा प्रमुख, एक जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थांचे प्रमुख आहेत. तर त्यांना अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे त्यांच्या हस्ते आपण श्रीफळ अर्पण म्हणजे वाढवायचं आहे आणि त्यांना पुढच्या कार्यक्रमाला सोडायचं आहे. म्हणून कीर्तन होईपर्यंत महाराज थांबणार नाही. एखादा माणूस आपल्यासाठी एवढ्या शेकडो किलोमीटरवरून येतो, मग त्याला गुंतवून ठेवायचं हे योग्य नाही एवढ्या मोठ्या माणसानं. म्हणून थोडासा आपण बदल केला समजून घ्या. असो, आज या ठिकाणी मला सांगायला खूप आनंद वाटतो. आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये गेली अनेक वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला जे आशीर्वाद दिले, सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि गोमातेच्या सेवेमध्ये आपण 4 गायींपासून 1100 गायींपर्यंत गेलो. हे करता 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 पुढे गुरुवारी हरिभक्त परायण श्रीधर महाराज कोलगे यांनी पहिल्यापासून सांगितलं होतं की तुला आयुष्यात काही कमी पडणार नाही. काही लोकांनी किती त्रास, किती सगळं काय दिलं, पण महाराजांनी एक वाक्य सांगितलं होतं, तू खूप मोठा होशील, तुला काय कमी नाही पडणार. आणि आज आदरणीय ताईंच्या समोर खरंच भरून येतं की महाराज माझे असते तर आज खूप या ठिकाणी एक सोन्याला सुगंध आला असता. असो, ह्या गोशाळ्याचा संकल्प होता कोकणातनं एकही गाय कत्तलखान्याकडे जाऊ नये, म्हणून 4 गायींपासून आज 1100 गायींपर्यंत गेली. आणि याच्या सगळ्यात माझ्या पाठीकडं एक वडील गेल्यानंतर वडिलांचं, आईचं प्रेम देणारे आमचे संजयजी पांडे साहेब, हे सगळं उभं दिसतं इथे. हे मी उभं केलेलं नाहीये, माझ्या मागे असलेले सगळे अदृश्य हात आहेत. आणि इथपर्यंत पोहोचवण्याकरता मी एका माणसाला खूप मोठं श्रेय देईल, ते आमचे राधेश्यामजी, की ज्याने एखादा बाप आपल्या मुलासाठी जेवढं करत नाही तेवढं त्यांनी आज या गोशाळेसाठी केलं, सगळं उभारलं. आज त्यांनी संन्यास घेऊन ते तपश्चर्याला बाहेर गेले, तरी सुद्धा घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापासी म्हणतो तसं हे. आणि आता एक संस्था म्हणजे समस्या भेडसावत होती की कोकणातली मुलं आळंदीला जाऊ शकत नाहीत, राहत नाहीत, हवामान वेगळं असतं, किंवा काही लोक मुलांना घरापासून लांब राहणं शक्य होत नाही. म्हणून या कोकणच्या धर्तीवरती काहीतरी व्हावं, कोकणच्या धर्तीवरती काहीतरी आपल्याला करायचं आहे. हे आम्ही 2008ला सुरू केलं होतं, पण 12ला मला काही कारणास्तव त्या आश्रमाचं काम थांबवावं लागलं आणि फक्त गोशाळेकडे लक्ष केंद्रित करावं लागलं. खूप दिवसाचा संकल्प होता, रात्रंदिवस डोळ्यात पाणी होतं, काहीतरी करायचं आहे, काहीतरी करायचं आहे. मी आमच्या आदरणीय महाराजांच्या पश्चात ज्यांनी आम्हाला गुरूंचं प्रेम दिलं ते अभयदादा सहस्रबुद्धे असतील, आदरणीय दत्ताराम महाराज आयरे असतील, भारदे गुरुजी असतील, आदरणीय आमच्या ताई असतील. आज सगळ्यात पहिल्यांदा मला ताईने सांगितलं की तू काळजी करू नकोस,
मी तुझ्या बरोबर उभा आहे. ताईना काही लोकांनी फोन केले, कोकरे महाराज बघा आता कोलगे महाराजांच्या इतर कार्यक्रमाला येत नाही, ते त्याने फोटो छापून गुरुकुल सुरू केलं. ताईने त्या माणसाला झापलं आणि तू काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. महाराज खरंच आज अंतःकरण भरून येत आहे की तुम्ही सगळ्यांनी आणि माझ्या धाकट्या भावासारखे माझ्यावर उभे असणारे आमचे शैलेश महाराज आमरे, निलेश महाराज पवार गेली 20 वर्ष माझ्याबरोबर रात्रंदिवस फिरत आहेत. प्रितेश महाराज आहेत, आमचे पालकर महाराज आहेत, प्रमोद महाराज, आमचे भोसले महाराज आहेत, रितेशजी, आणि ही सगळी मंडळी यांनी जो माझ्या पाठीकडे विश्वास दाखवला. आणि खरं सांगतो तुम्हाला या जागेचा चमत्कार, मला एकदा खाली विहिरीचं काम चालू होतं महाराज आणि माझ्याकडे पैसे अजिबात नव्हते. तुम्ही मगाशी विचारलं ना की हे चालतं कशावर, आणि मी हाफ चड्डी घालून खाली विहिरीत काम करत होतो आणि एक सद्ग्रस्त त्या ठिकाणी आले. मला त्या दिवशी काहीच नव्हतं मॅडम, मी गोमातेची माझ्या लेकरांची शपथ घेऊन सांगतो मॅडम काहीच नव्हतं. आणि महाराज जरा वरती या, मला तुम्हाला भेटायचं आहे. मी त्यांच्या गाडीतनं फक्त एकदाच पुण्याला गेलो होतो आणि वरती आले, मला म्हणले काहीतरी द्यायचं. तर म्हणलो वरती पोरं आहेत आमची त्यांच्याकडनं द्या. नाही मला 50 द्यायचे आहेत. तर म्हणलो 50 मध्ये अजून 50 टाका 100 रुपयाची पावती घ्या. नाही तुम्हीच वरती या. आणि त्या माणसाने मला कधी पाहिलेलं नाही, मला कधी काय नाही, ते 50,000 रुपये त्या दिवशी देऊन गेले. तिथपासून आजपर्यंत 10 लाखापेक्षा जास्त मदत. एक सामान्य माणूस छोटा गोळी बिस्किट विकणारी व्यक्ती आहे आणि त्याने मला फक्त एवढ्यासाठीच नामोल्लेख करायचा की हे चालतं कसं. महाराज MIDCत आम्हाला 10 रुपये सुद्धा मिळत नाही. इथला चारही साईडने जर बघितलं तर प्रल्हादाची माझी काही वेगळी स्थिती नाही, तुकोबारायांचा संघर्ष माझा काही वेगळा नाहीये, पण त्या संघर्षातून पाठीशी राहणारे आणि आळंदीतून एक काम करण्यासाठी 2 व्यक्तींनी जो खंबीर मला सपोर्ट दिला, ते आदरणीय संदीपजी महाराज लोहर आणि आमच्या आदरणीय संतोषानंद शास्त्रीजी. तुम्ही करा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. परवा आळंदीत सगळी खरेदी होती, दोघांनी जातीने उभं राहून सगळं करून दिलं. आजचं या ठिकाणी कीर्तन जे ठेवलेलं आहे त्या परिसरात सगळ्यात मोठं नाव जे आहे ते मोरे माऊली, ज्याने कोकणात वारकरी संप्रदाय रुजवला, पेरला आणि त्यांचेच उत्तराधिकारी म्हणून मानले जाणारे महाराजांच्या अतिशय जवळचे आज मोरे माऊली महाराज येऊ शकले नाहीत, म्हणून हरिभक्त परायण शिंदे बाबा रामचंद्र महाराज शिंदे हे या ठिकाणी आले. नामदेव महाराजांसारखी व्यक्ती ज्यांना अख्ख्या जगात ओळख आहे ते या ठिकाणी आले. तुम्ही माझं निमंत्रण स्वीकारलं बाबा. आणि आज मुख्यमंत्र्यांबरोबर वारकरी संप्रदायाचा जर कार्यक्रम असेल तर ह्या 2 व्यक्ती 2 साईडला असतात. बाकी छोट्या मोठ्या कार्यक्रमाचं काय घेऊन बसलात, पण ते काल माझ्यासाठी इथे येऊन थांबलेत म्हणजे लोक किती माझ्यावर प्रेम करत असतील. आणि आज तुम्हा सगळ्यांच्या समोर तुम्ही आजपर्यंत गेली 20 वर्ष माझ्यावर जो विश्वास दाखवलात ही गोशाळा उभी करण्यात, प्रत्येक लढ्यात मला सहकार्य केलं, प्रत्येक लढ्यात माझ्या पाठीकडं उभे राहिलात. आज मला आनंद वाटतो सांगताना की 150 वर्षाची ज्यांच्या घरात परंपरा आहे कोकण दिंडीची, ते आज रुपेश दादा राजे शिर्के महाराज सुद्धा आज वारकरी संप्रदायाचा आमच्या कोकणातला कळस मानला जातो. आणि त्या रुपेश दादांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. खरंच आज मी धन्य झालो दादा. म्हणजे एखाद्या लेकराला आईबाप नसावेत, एखादं लेकरू अनाथ असावं आणि त्याला कोणीतरी यावं रस्त्यात त्याचा हात पकडावा, आपल्या मांडीवर बसवावं आणि सगळ्यांनी कौतुकाने त्याचा स्वीकार करावा. आणि तसे आज आमचे रुपेश दादा राजे शिर्के महाराज कोकण दिंडीचे प्रमुख, 150 वर्ष ज्यांच्या घरात कोकण दिंडीची परंपरा आहे ते दादा सुद्धा आले. म्हणजे आज खऱ्या अर्थाने का हे सगळं जागा भरून गेली असो. आणि हा संकल्प मी तुम्हाला बाकी काहीच नाही सांगू शकत. मी कुठून आणेन काय करेन माझं मला माहित नाही, पण तुम्ही 100 मुलं माझ्याकडे द्या, मी त्याला विवेकानंद बनवण्याची नक्की जबाबदारी घेतो. कोकणातले आदर्श कीर्तनकार व्हावेत, आदर्श प्रवचनकार व्हावेत. कीर्तनकार नुसता कीर्तनकार नसून तो लोकाभिमुख काम करणारा असावा. माझा दुसरा संकल्प आहे महाराज, इथे एक देवाचं घर आपल्याला सुरू करायचं आहे. जे जीव रस्त्यावर भटकतात, ज्यांचा हा पाय मोडलेला आहे, पंख तुटलेला आहे, चालू शकत नाहीत, कुत्र्यांसाठी सुद्धा श्वानशाळा लवकरच तुमच्या हस्ते उद्घाटन होईल.
कारण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले आपण म्हणतो त्या सगळ्या रंजल्या गांजलेल्यांना आपण या ठिकाणी द्यावं. काही लोक म्हणत असतील कोकरे महाराजांनी शासनाच्या जागेवर गोशाळा बांधली. हो, मी शासनाच्या जागेवर बांधली, पण जे काम महाराष्ट्र शासन करू शकत नाही ना ते कोकरे महाराजाच्या जागेवर करून नक्की दाखले. निश्चित आज जास्त वेळ न घेता या कार्यक्रमाचं प्रास्ताविक म्हणून या गुरुकुलमध्ये अनाथ निराधार मुलांचं पूर्ण मोफत शिक्षण होईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांचं पूर्ण मोफत शिक्षण होईल. आणि संदीप महाराज आणि शास्त्रीजी, तुम्ही माझ्यासाठी राम आणि लक्ष्मण आहात, मी तुमचा भरत आहे. आणि तुम्ही मला असंच मार्गदर्शन करत राहिलात तर हे कार्य नक्की पुढे जाईल. रुपेश दादा, आपल्या चरणावर मी साष्टांग दंडवत करून विनंती करतो की ही संस्था तुमची आहे, मी तुमचा आहे. आमच्याही अनाथ लेकरावर डोक्यावर अखंड हात आपला असावा. आमचं कोकण दिंडी आज सगळ्या कोकणातलं वैभवी कोकण दिंडीमुळे आहे. तर आमच्यासारख्यांचं सगळ्यांचं श्रद्धास्थान कोकण दिंडी आहे. तर तुम्ही मोठ्या माणसांनी जर आमच्या डोक्यावर हात ठेवला, आम्हाला मार्गदर्शन केलं तर खूप 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 आपण सगळ्यांनी मिळून काम करू. बाबा महाराज तर माझ्या मोठ्या भावासारखे कायमस्वरूपी माझ्या पाठीशी आहे. साहेब, ज्यांच्या गाळ्यात माळ नाही, भारदे गुरुजी, पण अखंड वारकरी संप्रदायाला अनेक वर्ष म्हणून दिशा देण्याची काम करतात. त्यांची जर गाणी तुम्ही ऐकलीत, शक्तितुरा नाच हा अनेक वर्ष केला, पण त्याला शक्तितुऱ्याला एक वेगळा आकार देण्याचं काम केलं. आमच्या आयरे महाराजांनी आमच्यासारख्या अनेकांना घडवलं. आणि जिसका ना कोई संगी साथी ईश्वर रखवाला, ज्याचं कोण नाही त्याने अभयदादांच्याकडे जावं, मी आहे तुझ्या पाठीकडे म्हणायला. अख्ख्या सगळ्या लोकांनी मला विरोध केला होता आणि एकच माणूस फक्त उभा होता, तू काळजी करू नको, मी तुझ्या पाठीमागे काय त्याला करायचं ते करू देत. आणि म्हणून दादा, तुमच्या चरणावर परत एकदा कोटी कोटी वेळा नतमस्तक होतो. ताई, माझी आई गेली, वडील गेले, आता आईची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही सगळ्यांनी असंच प्रेम, असंच सगळं काम पुढे नेण्याचं मला मार्गदर्शन करा. ही संस्था तुमच्या मार्गदर्शनाने चालेल. कधी तुमची आज्ञा दादा मोडणार नाही मी. बरं का रुपेश महाराज, तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने वागू. तुमचं नाव कधी खाली होईल, तुम्हाला कधी कोणापुढे खाली बघायला होईल, त्या दिवशी कोकरे महाराज स्वतःला संपेल, परत त्या जगात दिसणार नाही. कधीच वारकरी संप्रदायाला डाग लागू देणार नाही. तर आपण सगळ्यांनी असंच एकजुटीने आमच्या अनाथ लेकरावर कृपादृष्टी ठेवावी. आणि बाबा, बाकी काही करू शकत नाही, फक्त तुकोबारांचा आशीर्वाद म्हणून तुमच्या पायावर लोटांगण घालतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद महाराजजी. आदरणीय या कार्यक्रमाचे निमंत्रक यजमान श्री हरिभक्तपरायण कर्मवीर भगवान महाराज कोकरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये अनेक मान्यवरांचे ऋणही निर्देश करताना आपल्याला अनुभवायला मिळाले. मी या वारकरी गुरुकुलाला शुभेच्छा देण्यासाठी, शुभाशीर्वाद देण्यासाठी मी प्रथमतः या ठिकाणी आमंत्रित करतो हरिभक्तपरायण काशी विद्वत परिषदेचे विद्वान आदरणीय नामदेवजी महाराज यांना विनंती की आपण शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद प्रदान करावे. छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो. आदरणीय संभाजी महाराजांना नतमस्तक होतो. आदरणीय जगद्गुरु संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो. मी जास्त वेळ घेत नाही. पुढे सर्व मान्यवर आहेत, आपण आहात. महाराजांनी परिचय दिलेलाच आहे. आणि या वारकरी शिक्षण संस्थेला माझ्या श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण्यास मथुरा प्रमुख धर्मगुरू या नात्याने, विद्वत परिषद काशी धर्मपीठ प्रमुख प्रभारी या नात्याने, अनेक संस्थेच्या वतीने, वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांच्या वतीने मी यांना शुभेच्छा देतो. आणि या संस्थेला पाहिल्यानंतर मी महाराजांना 5-6 वर्षापासून ओळखतो. त्यांची
कार्य करण्याची जी पद्धत आहे, श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्यांनी जी जी सेवा या ठिकाणी केलेली आहे त्याला मी शुभेच्छा देतो. सर्वत्र वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हे त्यांचं मुख्य धोरण आहे. गो मातेचं पूजन करणं, त्यांचं सांभाळ करणं हे त्यांचा मुख्य धर्म आहे आणि त्या धर्मासाठी आपला सर्वांचा सिंहाचा वाटा त्यांच्या पाठीशी असावा अशी शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद आदरणीय महाराज. आपण अल्प शब्दामध्ये अत्यंत भरघोष अशा शुभेच्छा आदरणीय कोकरे महाराजांना दिल्या. त्यानंतर मी विनंती करतो आदरणीय जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख आणि जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज. नाही बोलतील ना अध्यक्ष. नंतर अध्यक्ष हे पहिले माणिक महाराजांना घेतो, नंतर सोपान गुरुजींना घेतो, मग अध्यक्ष शेवटी असतात. मी आदरणीय बरं आदरणीय हरिभक्त परायण रुपेशजी महाराज, मी यांना विनंती करतो की आपणही कोकण दिंडीचे अध्यक्ष आदरणीय रुपेशजी महाराज. रामकृष्ण हरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान यांच्या माध्यमातून या ठिकाणी आध्यात्मिक वारकरी गुरुकुल सुरू होत आहे. आणि हे कोकणातील आपलं हे पहिलं वारकरी गुरुकुल या ठिकाणी सुरू होत आहे. खरंच कोकरे महाराज म्हणजे आपल्या कोकणातल्या सगळ्याच लोकांच्या दृष्टिकोनातून ही अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे. ही संकल्पना माझ्याही मनामध्ये होती की काहीतरी ही कुठंतरी सुरू झालं पाहिजे. पण महाराज हे कार्य तुम्ही सुरू करताय, आम्ही सगळेच जण आपल्या पाठीशी उभे राहू. पाठीशी उभं राहणं म्हणण्यापेक्षा हे कार्य आपल्या सगळ्यांचंच आहे. ही फार मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आहे. आपण सगळ्यांनी मिळून हे कार्य आपल्याला पुढं करायचं आहे. परंतु हे सुरू होत असताना कोकरे महाराज कदाचित तुमच्यावरती काय टीका टिप्पणी लोक करतील, काही बोलतील, पण कुठेही पाठीमागे नाही येत आहे. हाती घेतलेलं हे जे कार्य आहे ते तुम्ही पुढे न्यायचं आहे. आणि हे कार्य करत असताना कुठं आमची जर कुठे गरज लागली तर नक्की आम्हीही तुमच्या बरोबर असू. कारण महाराज या ठिकाणी कोकण म्हटलं की एक वेगळा वारकरी दृष्टिकोनातून एक खूप वेगळा असा आहे. म्हणजे तशी लोकांची मानसिक तयारी नाहीये की आपला मुलगा एक बाकी या शिक्षणाबरोबर एक त्या सगळ्याच कीर्तनकारांची जबाबदारी आहे. आपण प्रत्येक कीर्तनाच्या माध्यमातून निदान कीर्तन झाल्यानंतर 1-2 मिनिटं ह्या गोष्टी लोकांपर्यंत आपण पोहोचवल्या पाहिजेत. महाराज मी आमच्या कोकण दिंडी समाजाच्या वतीने नक्कीच या कार्याला शुभेच्छा असेल. या ठिकाणी महाराज आले, सगळे महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. मी त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि हे कार्य नक्कीच भगवान पंढरीनाथ माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय हे कार्य आपलं पूर्ण येतील. आपण सगळ्यांनी मिळून या कार्याला कसं आणखीन ही संस्था आणखीन कशी मोठी होईल याचे आपण सगळे प्रयत्न करूया. एवढं बोलून मी थांबतो. रामकृष्ण. धन्यवाद आदरणीय रुपेशजी महाराज. काय असतं, आम्ही हजारो किलोमीटर येऊन इथं 2 मिनिटं बोलणं किंवा आमच्या भावना व्यक्त करणं आणि इथल्या या परिसरात तुम्ही ओलही निर्माण केलं, संप्रदायाची साधना तुम्ही वाढवली, इथल्या स्थानिक ज्येष्ठांचा आणि आदरयुक्त महाराजांचा आशीर्वाद कोकरे महाराजांना मिळणं म्हणजे खूप मोठी मोलाची गोष्ट आहे. आम्ही हजारो किलोमीटरवरून काय करू शकतो, एक फोन करून फक्त सांत्वना करू शकतो, एखाद्या गोष्टीचं प्रोत्साहन देऊ शकतो. प्रॅक्टिकली आम्ही काही करू शकत नाही. पण तुम्ही जे आदरयुक्त, आता मी आपल्याला प्रथमतः भेटलोय, पण तुमचं नाव, तुमची कीर्ती या अगोदर मी अनेक महात्म्यांकडनं ऐकलेली आणि खरोखर म्हणजे तुम्ही जे एक आधार दिला. कारण काय असतं, माणसाला आधार हा शब्द फार महत्वाचा असतो आणि तो आधार अत्यंत लाख मोलाचा आधार आहे आणि तो आधार तुम्ही आदरणीय कोकरे महाराजांना दिला. काय वारकरी संप्रदायाचे साधक वाढणं अत्यंत गरजेचं आहे. महाराज मी एक माझी खंत व्यक्त करतो. मी ऑल इंडिया परमिट आहे. ऑल इंडिया परमिट शब्दाचा अर्थ भारतभर मी फिरतोय तुमच्या आशीर्वादाने. अनेक संप्रदाय जगात उदयाला आलेत, अनेक संप्रदाय. काही संप्रदाय तर असे आहेत, मी कोणाची टीका टिप्पणी करण्या इतपत मोठा नाहीये, पण अनुभव आलेले सांगतो की ज्यांचा उदय आपल्या डोळ्यासमोरचा आहे, ते घरोघरी जाऊन आपलं प्रस्ताव वाढवत आहेत. पण ज्या वारकरी संप्रदायाची मूलभूत पाया ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय आहेत, हा विश्वातला वारकरी संप्रदाय म्हणजे आदर्श संप्रदाय आणि याचा प्रचार प्रसार करणं हे आपल्या प्रवक्त्यांचं काम आहे.
कीर्तनकारांचं काम आहे. आपण तिथपर्यंत न पोहोचणं हा आपला दोष आहे. म्हणून तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी येणारी पिढी वारकरी संप्रदायमुख व्हावी यासाठी हे प्रयत्न तुमचे सर्वांचे चालू आहेत. आणि कोकणातला जो वारकरी आहे ना, हा सर्व महाराष्ट्राच्या दृष्टीने शिस्तबद्ध वारकरी. आज आम्ही कोकणाची दिंडी पाहतोय वारीच्या रस्त्याने, एका लाईन मध्ये टाळ, ध्वज, कपडे, म्हणजे अगदी रूपवान, म्हणजे रुपेश महाराजांसारखेच, म्हणजे अगदी तुमचं रूप, नाव सगळं एका शिस्तीबद्धीत असतं. हे कोकणाचा एक आदर्श आहे. म्हणून हा आदर्शवत विद्यार्थी या गुरुकुलातनं घडतील आणि घडावेत असे सदिच्छा व्यक्त करायला काही हरकत नाही. मी यानंतर आदरणीय विनंती करतो, आपल्या परिसरात मला नावं माहिती नाहीत, यानंतर कोण वक्तव्य करेल? आदरणीय भारती गुरुजींना विनंती आहे. वेळ प्रचंड आहे कारण मान्यवरांना जायचं. आपण अल्प वेळामध्ये आपल्या भावना व्यक्त कराव्या. सर्व संत मांदिळे यांच्या चरणी नतमस्तक होतो. खूप अतिशय उत्तम असा उपक्रम या भूमीमध्ये सुरू होतो, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. रत्नागिरी जिल्हा म्हणजे हे नररत्नांची खाण म्हणजे रत्नागिरी जिल्हा. आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अजून एक सात्विक रत्नाची भर पडली, ते म्हणजे भगवान महाराज कोकरे. मगाशी आमचे गुरुजी म्हणाले की गायींच्या बाबतीत महाराज म्हणाले की यापुढे कुठलीही गाय कत्तलखान्यात जाणार नाही, तर यापुढे कुठलाही मुलगा चॅनीच्या गाडीवर दिसणार नाही, तो इथे दिसेल. त्यामुळे अतिशय उत्कृष्ट तुम्ही काम सुरू केलेलं आहे. आणि तुमच्या नावातच भगवान आहे. ज्या ज्या ठिकाणी पांडुरंग पोचत नाही त्या ठिकाणी पांडुरंगाने वेगळ्या वेगळ्या व्यक्तींच्या रूपामध्ये जाऊन मदत केलेली आहे. आणि म्हणून मी मगाशी ज्या ज्या लोकांची नावं घेतली, हे सगळे माझे साथीदार. हे सगळे साथीदार म्हणजे कोण आहेत? हे पांडुरंगाची रूपं आहेत. पांडुरंगाने सांगितलंय तू काम करतोय, तुला मी माझ्या रूपात काही माणसं पाठवलेली आहेत, तुला काही कमी पडणार नाही. तसं आम्ही सुद्धा सांगतो की आमच्या अल्प कुवतीप्रमाणे जे काय सहकार्य लागेल ते आम्ही तुमच्या पाठीशी पूर्णपणे ठाम उभं राहू. पण आम्ही आळंदी देऊमध्ये वारकरी जो प्रसार आणि प्रचार बघतोय, तो प्रचार आमच्या कोकणात झाला पाहिजे हे आम्हालाही वाटतंय. आणि ज्ञानेश्वर माऊलींचा आणि तुकाराम माऊलींनी जो हा संतांचा वारकरी संप्रदाय सुरू केला, तो आपण इथे कोकणामध्ये सुरू करताय याचा मला अभिमान आहे. आणि तुम्हाला जर किती लोकांनी त्रास दिला असेल, कोकरे महाराज, ज्यावेळी तुम्हाला त्रास होईल त्यावेळी तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र वाचा. ज्यावेळी तुम्हाला त्रास होईल त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलींचं जीवनचरित्र वाचा. मग त्याच्यातून तुम्हाला ऊर्जा मिळेल की त्यांनी किती भोगलं असेल. मग तुमचं आमचं काय, तर तुम्ही हे जो वसा घेतलेला आहे, हा वसा असाच चालू ठेवा. आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत. रामकृष्ण. धन्यवाद गुरुजी. यानंतर आदरणीय अभयजी सहस्त्रबुद्धे सर यांना विनंती करतोय, आपणही आपल्या भावना व्यक्त करा. कोकण निर्माता भगवान परशुरामांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व संत मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो. सर्व उपस्थित मान्यवरांना अभिवादन करतो. खरं तर आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, अशा तऱ्हेचा अद्भुत अशा तऱ्हेचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आणि त्याचं सगळं श्रेय एकाच व्यक्तीला जातं, ते म्हणजे भगवान महाराज कोकरे. खरं तर आडरानामध्ये राहणाऱ्या समाजातील एक तरुण आमच्या महाराजांच्या सान्निध्यामध्ये येतो. आणि कोल्हे महाराज हे अजात शत्रू होते. आणि महाराजांनी त्यांना सांगितलं, मगाशी त्यांनीच सांगितलं की तू निश्चितपणे चांगल्या तऱ्हेचं काम करशील, माझा तुला आशीर्वाद आहे. आणि आमच्या सद्गुरूंनी दिलेला आशीर्वाद कधी विफल होत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवान महाराज कोकरे आहेत. कारण या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोल्हे महाराजांचा संप्रदाय म्हणजे एक सत्शील आणि चांगल्या तऱ्हेचा संप्रदाय म्हणून त्यांनी आपल्या शिष्यगणांना उभी केली. कोकणामध्ये पहिल्यांदा विरळ असे कीर्तनकार होते, परंतु 3-4 वर्षामध्ये 14 कीर्तनकार, त्याच्यामधला मी एक आहे,
असे 14 कीर्तनकार उभे करण्याचं काम हे महाराजांनी त्यावेळेस केलेलं होतं. आणि अशा 14 कीर्तन म्हणजे जसे तुकाराम महाराजांनी 14 टाळकरी केले, त्याचा पुढे म्हणजे त्याचा उत्कर्ष अशा तऱ्हेचा करून 14 कीर्तनकार उभे करणं ही वेगळी आगळी वेगळी अशा तऱ्हेची किमया सद्गुरू कोल्हे महाराजांनी केलेली होती. आणि त्याच्यामधले एक भगवान महाराज कोकरे आहेत. खरं तर वंचित समाजाचा तरुण असून सुद्धा त्या ठिकाणी वेगळ्या तऱ्हेचं आपलं वलय निर्माण करण्याचं सामर्थ्य त्यांनी आपल्यामध्ये निर्माण केलं आणि एक वेगळ्या तऱ्हेचा हा आध्यात्मिक वारसा पुढे महाराजांचा जपला आणि संत ज्ञानेश्वर मुक्तिधाम संस्था त्या ठिकाणी स्थापन करून अनेक अडचणीतून पुढे वाटचाल केली. खरं त्या अडचणी येतच असतात. कोणी अशा तऱ्हेचं म्हणजे असंच आहे की ज्या वेळेस सन्मार्गाने जो जातो त्याच्यामध्ये वाटेमध्ये नेहमी काटेच असतात, पण त्या काट्या आणि कुट्यातून वाट काढत पुढे जो जातो तो खऱ्या अर्थानं पुरुषार्थ दाखवतो. आणि तो धर्म अर्थ काम मोक्ष अशा तऱ्हेचा 4ही पुरुषार्थ भगवान महाराजांनी या ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि त्या पुरुषार्थाच्या अनुषंगानं नवीन पिढी घडवणं अशा तऱ्हेचं आध्यात्मिक गुरुकुल त्यांनी सुरू केलेलं आहे. मी श्री सतनाम वारकरी कोल्हे महाराज प्रणित श्री सतनाम वारकरी संप्रदायाच्या वतीनं आमच्या सर्व गुरुबंधूंच्या वतीनं आमचा एक गुरुबंधू या ठिकाणी हे कार्य करतोय, त्याला निश्चितपणे सर्व प्रकारची साथ आम्ही देणारच आहोत. परंतु महाराजांच्या प्रेरणेनं चालत असलेला आपला वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही तुमच्या सदैव बरोबर आहोत एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि ह्या सगळ्या थोर अशा तऱ्हेच्या संत मंडळींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे निश्चितपणे आपण हे जे कार्य हाती घेतलेलं आहे ते असंच वृद्धिंगत होत राहणार आहे. मी भगवान परशुराम संस्थांचा ट्रस्टी या नात्यानं सुद्धा भगवान परशुरामांच्या संस्थांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि भगवान परशुरामांच्या भूमीत आपण निर्माण केलेलं हे कार्य असंच पुढे चालू राहू दे आणि ते चालूच राहणार आहे याच्याबद्दलची खात्री या ठिकाणी निश्चितपणे सर्वांना आहे. आणि म्हणून आपल्यावरती प्रेम करणारी असंख्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या कार्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय आबाई सर. अत्यंत मार्मिक शब्दामध्ये आपण भगवान कोकरे महाराजांना आशीर्वादही दिलाय, शुभेच्छाही दिल्या. खरं तर आमची एकच बुद्धी, तुमच्याकडे सहस्त्र बुद्धी आहेत. तर तुमच्या बुद्धी पुढे आमच्या बुद्धीचा कुठे ठांग लागणार आहे ते आपण व्यक्त शब्दामध्ये जाणून दिलं. मी यानंतर आदरणीय अहिरे महाराजांना विनंती करतो की आपणही आपल्या भावना अल्प शब्दामध्ये व्यक्त कराव्यात. घडी घडी काळ ज्याची वाटप आहे. धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिव गेला. या उक्तीप्रमाणे कोकरे महाराजांनी जो हा उपक्रम चालू केलेला आहे आमच्या जिल्ह्यामध्ये हा प्रथमच उपक्रम. आता कोकरे महाराजांचा जर इतिहास सांगायचा झाला तर लहानपणापासून मी त्या व्यक्तीला ओळखते. त्याला कारखाना सुद्धा काढलेला होता. तो कारखाना बंद करून पिंपळीमध्ये सुरुवातीला मुलं आणून त्या मुलांना शिक्षण देणं. त्यावेळेला जवळ 35-40 मुलं त्याने तिथे नादार मुलं अशा मुलांची सुद्धा त्यांनी सेवा केलेली आहे. तिथून मग त्याला गाईचा छंद, त्याने कारखाना तो बंदच केला. त्यातल्या 2-3 मशिनरी मला देऊन टाकल्या आणि मला म्हणायला लागला, भाई, मला भाई म्हणतो, भाई तुम्ही माझ्या बापासारख्या, तुम्हीच हे चालवा तिकडं. आणि त्याच्यानंतर त्याने गाईचं सुरुवात केली. पण काही कारणानं काही विघ्न संतोष ते येतात, त्याच्यामुळे त्याला त्रास देऊ लागले. त्याने फिरत 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 इथं लोट्यात येऊन स्थायिक झाला. त्या लोट्यात येऊन स्थायिक झाल्यानंतर जर चांगलं काम करतो त्याच्या मागं, आता संतांची आपल्याला उदाहरणं मागाशी दिलेलीच आहे, त्याच्या मागं नक्कीच हात धुवून काही बरेचसे लोक लागतात. मध्ये अशी बोंबाबोंब उठवली होती लोकांनी की हा गाई विकतो, बैल विकतो वगैरे वगैरे. पण आता मला सांगा, एवढ्या जर याच्यामधून जर तो खरोखरच चोर असता, त्याच्या बारकाईनं लक्ष सगळ्यांनी ठेवून बघितलं, पण कोणाचं पण आज तो ज्या पद्धतीनं वागतोय हे खरोखरच तो एक वेळा इमानदारीमध्ये वागतोय. आज 1100 गायी सांभाळणं ही साधी गोष्ट नाही आहे. आणि 1100 गायींना महिन्याचा काय लागतो हेही
बरं त्याचं इन्कम कुठलं काहीच नाही, कुठं कीर्तने केलं तरच. बाकी इतर ठिकाणं काही देणग्या येतात, त्या देणगीवरती हे चालवलेलं आहे. आणि म्हणून आज हा जो उपक्रम आहे मुलांना शिकवण्याचा नादार, बरं त्यांच्याकडनं फी घेणं नाही वगैरे, फुकटमध्ये मुलं शिकवणं ही साधी गोष्ट नाही आहे. आणि सगळ्या संतांचा आशीर्वाद त्याने मात्र घेतलेला आहे. आणि आज तसं बघायला गेला, आता वाईट वाटतं सांगायला, एक धनगराचं पोरग आज रानामध्ये राहणारं आज खरोखर नवरत्नामध्ये त्याची गणना होऊ लागली. आणि खरोखरच ह्या सगळ्या संतांचा आशीर्वाद, असे मोठमोठे संत मिळवणं साधी गोष्ट नाही आहे. आम्ही ज्या वेळेला आळंदीत गेलो त्यावेळेला आळंदीमध्ये सुद्धा आम्ही पाहिलं की खरोखरच ही संत वृत्ती जी आहे ती त्याच्याजवळ आहे. आणि आत्तापर्यंत जे त्याचं कार्य चाललेलं आहे ते चांगल्या पद्धतीनं चाललं आहे, निस्वार्थ चाललेलं आहे. आणि म्हणून आमच्या वतीने जितकं त्याला सहाय्य करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत. आणि त्याला आशीर्वादच दिलेला आहे, तू पुढं हो, आम्ही तुझ्या मागे आहोत. आणि असं बोलून मी माझ्या गावातर्फे सगळ्यांच्या तर्फे शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हरी. जय हरी गुरुजी. धन्यवाद मनापासून, कारण यांनी कोकरे महाराजांना बालपणापासून पाहिले. माझं एक निदर्शनातलं वाक्य सांगू का तुम्हाला. आपण किती मोठे आहोत याचा गुणगौरव मोठे झालेल्या लोकांना आकर्षण नसतं. ज्यांनी आपलं बालपण पाहिलं ना त्यांना त्याचं कौतुक असतं. तुम्ही पुण्यात मुंबईत येऊन मोठे बंगले बांधले, पुण्यातल्या लोकांना त्याचं कौतुक नाही, कारण आपल्या बंगले एवढे त्यांचे वॉचमनचे बंगले आहेत. आपल्या बंगल्याचं कौतुक कोणाला आहे? ज्यांनी आपलं बालपण झोपडीतलं पाहिलंय त्यांना त्या बंगल्याचं कौतुक आहे. तसं भगवान महाराज आम्ही बालपण पाहिलं नाही ना, त्यामुळे हे भगवान महाराजांचं जे आहे हे त्यांच्या कर्तृत्वावर आहे. पण ज्यांनी त्यांना बालपणात पाहिलं ते गुरुजी. आणि गुरुजी म्हणले धनगराचं पोर. अहो हे धनगराचं पोर आहे, असं धनगराचं पोर प्रत्येक पण धनाचं आगर आहे, ते धनाचा आगर आहे, एवढं सोपं नाही. हे धनाचा आगर असल्याशिवाय एवढं होत नाही. पण हा शब्द जातीवाचक नसावा, वैयक्तिक माझं स्टेटमेंट आहे. नाही ते त्यांचा अधिकार आहे, मी माझं स्टेटमेंट सांगतोय. हा जो शब्द मी बोललोय हा मी जातीवाचक न बोलता आध्यात्मिक अर्थाने बोललो, धनाचा आगर म्हणून मी बोललोय. कारण वक्ता कोणत्याही क्षेत्रातला असू द्या, राजकीय आध्यात्मिक, हा जातीवाचक शब्द आला न पाहिजेत ही आमच्या गुरुजनांची आम्हाला शिकवण आहे. म्हणून मी निवेदनात बोलताना सहस्त्रबुद्धे गुरुजी आपण जाणकार आहात, मी अल्पज्ञ म्हणून एक वाक्य बोललोय, हे धनाचे आगर आहे. गुरुजी तुम्ही तुमचं शुभेच्छा त्यांना दिलात, धन्यवाद. मी यानंतर विनंती करतो आदरणीय ताईंना, आदरणीय श्रद्धाताई यांना विनंती करतो आपणही कोकरे महाराजांना शुभेच्छा द्याव्यात. यानंतर देव संस्थान, आळंदी संस्थान आणि अध्यक्ष. जय हरी. रामकृष्ण हरी. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. बघा आज आपल्याला कोकरे महाराजांच्या ह्या गोशाळेच्या मध्ये जे गुरुकुल जे चालू करणार आहेत आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्त आज आपल्याला जगद्गुरु संत श्री श्रेष्ठ तुकाराम महाराजांचंच दर्शनात झालं. हा पद्मनाभ जोडीला हे जे प्रत्येकाने जे आपण अंशात्मक का होईना जे परमार्थ करतोय, नामस्मरण करतोय, हरिपाठ कीर्तन प्रवचन श्रवण करतोय, ह्याच्यातून हा पद्मनाभ जोडीला ह्यांचं आपल्याला दर्शन झालं. आणि त्यांचा हा कृपा आशीर्वाद कोकरे महाराजांना मिळाला. आणि त्यांच्या बरोबर आपणही सगळ्यांनी प्रेमपूर्वक सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या ह्या गुरुकुलाला उत्तम सामर्थ्याने उभे राहून त्यांना सहाय्य करूया, एवढंच माझं ह्या भगवंताच्या चरणी निवेदन आहे. पांडुरंगाच्या चरणी त्यांनी खूप त्रास काढला, आम्ही लहानपणापासून पाहिले. माझ्या घरी माझे वडील जगद्गुरु वैकुंठवासी श्रीधर महाराज कोलगे यांची मी मुलगी. लहान 10-12 वर्ष असतील तेव्हापासून आमच्याकडे कोकरे महाराज येत होते. आम्ही त्यांच्या बरोबर लहानाचे मोठे, तोही आमच्या बरोबर, तेही आमच्या बरोबर लहानाचे मोठे झाले. अभय दादा आमचे गुरुबंधू, आमचे रुपेश महाराज, हे सगळे आम्ही सगळे एकत्र लहानाचे मोठं त्यांच्याबरोबर मी झाले. आणि त्यांच्याबरोबरही आम्ही या परमार्थ करायला शिकलो.
आणि त्याच्यातून हे कुळी कन्यापुत्र होतील सात्विक आणि तयाचा हरिक वाटे. जेव्हा खरोखर भगवंतांनी त्यांच्यावर एवढी छान कृपा केली की आता जी ज्या घरामध्ये संत कृपेने जी मुलं येतील आणि त्यांना ह्या गुरुकुलामध्ये प्रवेश मिळेल आणि त्यांच्याकडून हे नामस्मरण घडेल. कारण संसार आणि प्रपंच याला जोड जर परमार्थाची मिळाली आणि बालपणीच हे जर संस्कार पडले तर तोच आज मुलगा काय करेल, प्रत्येक आईची कूस धन्य करेल. आज जशी आमच्या आई वडिलांची कूस आमच्या धन्य झाली, आम्हीही त्यांच्या पोटी जन्म घेऊन धन्य झालो, आम्हालाही अशा मोठ्या महात्म्यांचे दर्शन झालं. हा सगळ्यांचा आशीर्वाद कोकरे महाराजांना मिळालेला आहे आणि त्यांना कसलीही काळजी करण्याची गरज नाही. एवढे मोठे महात्मे आमच्यापेक्षा तुम्हाला संत कृपा मोठी, संत कृपा झाली, इमारत फळा आली. अहो ही तर इमारत फळा तर आलेलीच आहे, पण तुमचा देव हाच इमारत संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. ही तुमच्या पुढे एक सद्गुरु कृपाच आहे आणि खरोखर तुम्हाला पुढे सगळ्यांचा शुभ आशीर्वाद उत्तम मिळेल. आम्ही तुमच्याशी सतत पाठीशी राहू. जे काय कमी पडेल तिथे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. जय हरी. धन्यवाद. मातृशक्तीचाही आशीर्वाद कोकरे महाराजांना मिळत आहे याचाही मनस्वी आनंद आहे. यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण चौगुले महाराज आपणही आपल्या भावना अल्प शब्दामध्ये व्यक्त कराव्या. रामकृष्ण. भगवान परमात्मा पांडुरंग रुक्मिणी माता सर्व संतांचे मांदी आहे. ज्यांच्या सानिध्यामधून हा भव्य दिव्य आमच्या या कोकण भागामध्ये जे धाडस केलेलं आहे, पहिलं धाडस ज्याने खरोखरच तन मन धनाने या ठिकाणी एक झेप घेतलेली आहे. लहान वयापासून वारकरी संप्रदायाचं या ठिकाणी कार्य करत असताना, गोशाळेची सेवा करत असताना आपण वारकरी संप्रदायाचे सेवक आहोत आणि म्हणून या कोकण भागामधून तुमची आमची सर्वांची या ठिकाणी जबाबदारी आहे. आपल्या प्रत्येक भागामध्ये हा वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे. ज्या संतांनी या ठिकाणी आपल्याला मार्ग दाखवून गेले, आदि दयानिधी संत ते, त्या संतांच्या परंपराप्रमाणे आपण या ठिकाणी वारकरी संप्रदाय आपल्या कोकणामध्ये सुद्धा वाढला पाहिजे. हा कोकण भाग तसं जर पाहिलं महाराज तर आपण या ठिकाणी पाहताय हा डोंगर भाग, कडे कपाडे या ठिकाणी असणारे आम्ही सगळे वारकरी आणि म्हणून या भागामध्ये हा संपूर्ण वारकरींची धुरा त्यावेळेस आमच्याकडे कीर्तनकार मंडळी मिळत नव्हती. फार लांबून लांबून या ठिकाणी आणावं लागायचे. परंतु आजचा परिस्थिती जी आहे ही बदललेली आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये आमच्या दापोली मंडळखेड परिसर, दापोली महाड परिसर, पोलादपूर आणि हा चिपळूण परिसर, तर आमच्या ह्या कोकण दिंडीने एक आम्हाला आदर्श दिलेला आहे. आणि हा जो वारकरी या ठिकाणी वाढलेला दिसतो, या माध्यमातून महाराजांच्या आणि माझ्याही मनामध्ये तेच होतं, आमचंही क्षेत्र तेच आहे की वारकरी संप्रदायाची सेवा करता करता एक वारकरी शिक्षण संस्था आपली व्हावी आणि ती सुद्धा तुमच्याच असते. एक आमच्या देवाचा डोंगर आहे, त्याही ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था करण्याचा मानस महाराजांचा आमचं झालेलं आहे. परंतु आज आमची जी मुलं आळंदीमध्ये संप्रदाय म्हणजे संस्थेमध्ये जे जात आहेत त्यांना काही थोडंसं त्या ठिकाणी त्रास होतो, म्हणून अर्धवटी काही मुलं आलेली आहेत. तर त्यासाठी आम्ही विचार केला की आपल्या भागामध्ये का संस्था नसावी आणि म्हणून ते धाडस माझ्या आदरणीय परम मित्र, माझे लहान भाऊ, मला मोठे भाऊ म्हणतात ते माझे भगवान महाराज, खरोखरच आपण सुरुवात केलेली आहे. आपले जगद्गुरु संत तुकोबाराय हे साक्षात आपल्या या भूमीमध्ये आलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत. सगळी संतांची माऊली या ठिकाणी पावलं या ठिकाणी लागलेत. आपण ज्या वेळेस मोठमोठे कार्यक्रम करतो त्यावेळेस आम्ही त्या तीर्थक्षेत्रातली जी वारकरी मंडळी बोलवतो, वंशज मंडळी बोलवतो, त्याचं कारण असं आहे ते संतच आमच्या या कोकण भागामध्ये येतात आणि त्या निमित्ताने आपण सगळे आलेला. तुमचं दर्शन माझ्या भगवान महाराजांमुळे या ठिकाणी आम्हाला झालेलं आहे. आम्ही स्वतःला या ठिकाणी धन्य समजतो आणि जी आता या ठिकाणी गुरुकुलची संकल्पना सुरुवात केलेली आहे माझ्या भगवान महाराज कोकरेंना आमच्या या परिसरातून, या भागातून जे जे लागेल सहकार्य ते आम्ही या ठिकाणी करण्यासाठी तयार आहोत. त्यांच्या वेळेस ज्या वेळेस प्रसंग आले त्या वेळेस भाऊ म्हणून आम्ही या ठिकाणी खंबीरपणे त्यांच्या बरोबर उभे राहिलो. त्याच्या पुढे सुद्धा आम्ही तुम्हाला तुमच्या केसाला धक्का लागणार नाही
याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि हा वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी आपण सगळ्या कोकण भागातल्या सगळ्या वारकऱ्यांनी, सगळ्या गुरुतुल्य समान मंडळींनी एकत्र येऊन हा समाज वाढेल याचा आपण विचार करू. रामकृष्ण हरी. धन्यवाद. या कार्यक्रमाला या गावचे प्रथम नागरिक, अच्छा तुमच्या जन्मगावचे, बरोबर, तुमच्या गावचे प्रथम नागरिक सरपंच कदम सर. सरपंच आपण याला आपलंही सहर्ष स्वागत. यानंतर आपण या सगळ्या मी सर्वांना एक विनंती अशी करतो, कार्यक्रम अतिशय सुंदर चालू आहे, सरपंचही मनोगत व्यक्त करणार, गुरुजनांचा आशीर्वाद मिळणार आहे. आपण गौशाळेत बसलात, इथं प्रत्येक जण काही ना काही दान धर्म करतो. आजच्या वेळेला थोडं वेळेचं दान द्या. धन्यवाद. आज या ठिकाणी आध्यात्मिक वारकरी संप्रदायाच्या शाळेचं उद्घाटन होते. खूप आनंदाची गोष्ट आहे. या निमित्तानं हे सगळे ज्येष्ठ गुरुवर्य त्यांच्यासमोर मी फार काय बोलणार, कारण आपण सर्वांनी जे मार्गदर्शन केलं ते खूप मोलाचं आहे. तरी देखील एक आम्हाला अभिमान आहे की आमच्या गावातली एक व्यक्ती आज एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आहे आणि त्याचा आनंद देखील खूप आहे. साधारणतः 2014-15 साली मी महाराजांचे एक फेसबुक अकाउंट बघितलं. त्या ठिकाणी बघितलं महाराज कर्नाटकामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या व्यासपीठावर बोलवते. त्यावेळेस एवढा आनंद झाला की आम्ही कायच त्यांच्यासमोर, आणि त्यांनी हे सगळं उभं केलं. साम्राज्य खूप उल्लेखनीय आहेच आणि ते शक्य होणार नाहीये, पण हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि आज या ठिकाणी जास्त वेळ घ्यायचाच नाहीये. महाराजांना आणि येणाऱ्या काळात अध्यात्म शिक्षणाची खूप गरज आहे आपल्या धर्मासाठी. ही प्रत्येकाला जी जाणीव होणं देखील गरजेचं आहे आणि हे चांगला उपक्रम महाराजांनी या ठिकाणी चालू केलाय. त्याला मी माझ्या गावाच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद कदम सर. खूप छान. येणाऱ्या काळात अध्यात्माशिवाय या गत्यंतर नाही. मी एक लेख वाचताना आदरणीय बाबा, मी एक लेख वाचला होता. विज्ञानाने केली असे प्रगती, विज्ञानाने केली असे अनंत प्रगती, दिल्लीतला माणूस गल्लीत दिसतो. ही कशाची प्रगती आहे? विज्ञानाची. विज्ञानाने केली असे अगणित प्रगती, पण अध्यात्माशिवाय नाही मनशांती. तर येणाऱ्या काळात मनशांती जर पाहिजे असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही. कोरोनाच्या नंतर तीर्थक्षेत्राचा ओढा किती वाढला हे ट्रस्टींना विचारा, हे ट्रस्टींना विचारा. येणारा ओढ किती वाढला कोरोनाच्या नंतर, कारण कोरोना शिकून गेला. परमार्थ कोरोना, आता तरी परमार्थ कोरोना म्हणजे तोच कोरोना आहे. माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. मी विनंती करतो की आदरणीय हरिभक्त पारायण ज्या महाराष्ट्रभर जेवढे म्हणून वारकरी शिक्षण संस्था आहेत, ज्या ज्या बालविद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाच्या, याची आळंदीमध्ये एक गुरुकुल संघटना आहे आणि त्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय भक्तिशक्ती संघाचे अध्यक्ष संदीपजी महाराज लोहर, मी यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो चंद्रभागा, नमो पुंडलिका. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. आदरणीय व्यासपीठ, खरं तर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आज आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत मोरे महाराजांच्या रूपाने. त्याचबरोबर स्वानंद सद्गुरू जोग महाराज या शिक्षण संस्थेचे पाईक आदरणीय सोपानजी महाराज निकम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सूत्रसंचालन जे करत आहेत कुंभमेळा परिषद सदस्य आदरणीय राष्ट्रीय प्रवक्ते की ज्यांच्या कथेला आज भगवान महाराज आणि सगळ्यांना सांगतो जे सूत्रसंचालन करतात त्यांच्या भागवत कथेला, शिवपुराण कथेला लाखो समाज असतो. ते आज इथं सूत्रसंचालन करण्याकरता आहे. म्हणजे हा कार्यक्रम दिसायला जरी छोटा असेल तर फार मोठी लोक आज या व्यासपीठावरती आहेत. आपल्या कोकण प्रांतांच्या 150 वर्षाची ही परंपरा, याचे अध्यक्ष रुपेश महाराज, त्याचबरोबर अनेक महाराज मंडळी, दिग्गज महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी गुरुकुल संघटनेच्या वतीने आज आध्यात्मिक वारकरी गुरुकुल आज प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात याची गरज आहे.
म्हणून लहान लहान मुलं नको त्या दिशेने निघालेले आहेत. धन पाहता घरामध्ये धन भरपूर यायला लागलेले आहे. आज प्रत्येकाला वाटते काय महाराज लोकांना उद्योग आहेत का नाही, धोतर घालायची, नेहरू घालायचे, टोप्या घालायच्या, नको ते काम करायचे. पण लक्षात घ्या, आज आईला आई म्हणायला तयार नाही, बहिणीला बहीण म्हणायला तयार नाही, भावाला भाव म्हणायला तयार नाही. थोड्या थोड्या जमिनीवरून वाद चालू आहेत, थोड्या थोड्या गोष्टीवरून वाद चालू आहेत. नको त्या पद्धतीने क्रूर प्रकार आज महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण आहे तुमच्याकडे नसलेली संस्कृती. आणि ही संस्कृती जपायची असेल, याचा पाया आहे आध्यात्मिक गुरुकुल. ही गुरुकुल आता चालू झाले असे नाही. परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर आकारण करुणावर्णालय भक्तवांच्या कल्पतरू तडिदित विनिदित पितांबरधारी भगवान श्रीकृष्ण हे सुद्धा गुरुकुलामध्ये राहिलेले. जगाचे मालक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याची शक्ती आहे ते प्रभू रामचंद्र सुद्धा गुरुकुलामध्ये राहिलेले आहे. मग तुम्हा आम्हाला गुरुकुलामध्ये राहायला काय अडचण आहे? मला वाटते या परिसरातील अनेक मुलं या गुरुकुलामध्ये आली पाहिजे, नवे नवे आलीच पाहिजे. खरं तर भगवान महाराजांचं कार्य, भगवान महाराज माझे मित्र आहे. आणि केव्हा मित्र झाले तर ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये अनेक कत्तलखाने बंद व्हावेत याकरता एक पुकार संतवीर बंडातात्या कराडकर, म्हणजे आता आषाढी वारी नुकतीच जवळ आलेली आहे. आणि या आषाढी वारीला दशमीच्या दिवशी संध्याकाळी भर पावसामध्ये रस्त्यावरती आम्ही टाळ मृदंग घेऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना थांबवण्यासाठी चिखलामध्ये थांबलो होतो. माझ्याजवळ कोण माणूस हे मला माहिती नव्हतं, पण मला पुन्हा पुन्हा म्हणत होते, महाराज ज्या अर्थी एवढे वारकरी या ठिकाणी थांबलेत, मुख्यमंत्री या रस्त्याने येणार नाही, कोणत्या तरी गल्लीबोळातून येणार आणि ती गल्लीबोळ आपल्याला शोधली पाहिजे. मला हळूच दंडाला धरून बाजूला नेऊन ज्या गल्लीतून मुख्यमंत्री येणार होते त्यांना चिखलात उतरायला लावणारे कोकरे महाराज. आणि त्या कारणास्तव आम्हाला थोडा प्रसाद मिळाला. रात्रभर अटक, म्हणजे पण अटक झालो, पण पांडुरंगाच्या मंदिरात झालो. बरं, जेल पांडुरंगाचं मंदिर आहे. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये एका ऑफिसमध्ये आम्हाला रात्रभर कोंडून ठेवलं. हा, म्हणजे मंदिरात प्रवेश नाही, पण आम्हाला सहज प्रवेश मिळाला त्या रूपाने. तर असे भगवान महाराज अनेक त्यांच्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण जाता जाता एक सांगेल, निश्चित आपल्या मुलांना या ठिकाणी पाठवा. कारण का जगामध्ये तुम्ही मुलं मामाच्या गावाला पाठवली तर मामा जास्तीत जास्त कपडे घेईल बरं का, पण ती कपडे किती दिवस टिकतील? मला वाटतं 1 महिना 2 महिना, लय ब्रँड असेल वर्ष 2 वर्ष, पण या जाता जाता सांगेल एक ना एक दिवस ती कपडे फाटतील किंवा बसणार नाही. पण याच गुरुकुलामध्ये जर मुलं टाकली आणि संस्कार नावाचा ड्रेस त्यांना जर बसला तर तुम्हाला खात्री देतो आयुष्यभर तो ड्रेस फाटणार नाही. आईला आई म्हणेल, वडिलांना वडील म्हणेल, बोलण्यासारखं भरपूर आहे. पण मी गुरुकुल संघटनेचा अध्यक्ष या नात्याने या गुरुकुलाला शुभेच्छा देतो. नवे नवे हे गुरुकुल माझं आहे या भावनेने ज्या ज्या वेळेस ज्या गोष्टी लागतील, शिक्षक लागतील, विद्यार्थी जी गोष्ट लागेल त्यासाठी खंबीरपणे आम्ही उभे आहोत ही ग्वाही देतो आणि थांबतो. रामकृष्णारी रामकृष्ण. धन्यवाद महाराजजी. आपण अत्यंत सख्यत्वाच्या भावनेने या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. मी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी, जे विद्यार्थी तर नवीन शिकायला आलेत त्यांच्या वतीने एकाला कुणातरी मनोगत व्यक्त करण्याची इच्छा प्रगट केली. ती ज्यांनी इच्छा प्रगट केली ती कुमारी इच्छा, तिचं नावच इच्छा आहे, इच्छा सीताराम कदम आहे का? हां, तिची अशी इच्छा आहे की मी नवीन विद्यार्थिनी या गुरुकुलात, तिने इच्छा प्रगट केली की माझ्या भावना मला व्यक्त करायच्यात. तर मी इच्छाला विनंती करतो की माझी इच्छा आहे की तू तुझ्या इच्छा प्रगट कराव्यात. सर्वांना नमस्कार. श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम संस्था आणि या संस्थानाचे सन्माननीय मार्गदर्शक आणि ज्यांनी ही संस्थान उभी केली असे हरिभक्त पारायण भगवान महाराज कोकरे आणि त्यांना सगळं मार्गदर्शन करणारे तुम्ही सगळं प्रमुख उपस्थित. खरं तर ज्यांनी 4 गौमाता घेऊन 1100 गौमातांचं रक्षण केलं. खरं तर या मातेचं रक्षण करणं हे प्रत्येकाच्या नशिबामध्ये नसतं. कारण जर आज आपण बघितलं रस्त्यावरती गौमाता फिरत असताना काही जण तिला मारहाण करतात किंवा कत्तलखान्यामध्ये नेण्यासारख्या अनेक गोष्टी या आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. परंतु तेच कुठेतरी थांबवण्यासाठी महाराजांनी खूप अत्यंत कष्ट केलेले आहेत आणि त्या कष्टाचं फळ आज इथे आपल्याला बघत आहोत. पण महाराजांचं काम इथेच थांबलं नाही. महाराजांना अजून वाटलं की जे अनाथ आहेत किंवा ज्या मुलांना आई वडील नाहीत किंवा जी मुलं पोरकी आहेत
त्या मुलांना मला कुठेतरी शिकवायचंय, कारण आजकालची जर आपण मुलं बघितली तर त्यांना संस्कार ही गोष्टच माहीत नाहीये. पण महाराजांना असं वाटलं की नाही, आज माझ्या कोकण विभागातली मुलं सुद्धा ही वारकरी क्षेत्रामध्ये गेली पाहिजेत. कारण आज आपण बघितलं की आळंदी सारख्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नाही, कारण काही जणांची परिस्थिती नसते की तेवढं शिक्षण घ्यावं. पण महाराजांना असं वाटलं की नाही, माझ्याही कोकणातला एक विद्यार्थी असा मला स्वामी विवेकानंद सगळं बनवायचं आहे, वारकरी क्षेत्रामध्ये न्यायचं आहे. म्हणून महाराजांनी हे एक आध्यात्मिक वारकरी गुरुकुळ हे उभं केलेलं आहे. नक्कीच या गुरुकुळामध्ये आज 21 किंवा 20 विद्यार्थी असतील, पण महाराज जर तुम्ही निश्चय केलात तर या गुरुकुलाच्या 21 ते 22 संस्था सुद्धा निघू शकतात. कारण तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात की निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे बळ. महाराज तुम्ही फक्त निश्चय करा आणि तुम्ही ह्या संस्था इतक्या वाढवाल की आज आपल्या कोकणामध्ये हा सर्वात पहिला उपक्रम आहे, पण तो तुम्ही मोठा करा. कारण याचं एक उदाहरण म्हणायचं तर स्वर्गवासी गोविंदराव निकम यांनी फक्त एकच संस्था सुरू केली होती, पण आज आपण बघतोय की त्याचं एक उदाहरण की आज किती त्यांच्या संस्था उभ्या केलेल्या आहेत. तसंच काम तुम्ही सुद्धा कराल. कारण मला एक अभिमान वाटतो की मी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक माझा जन्म झालाय, कोकणा विभागामध्ये जन्म झालाय. कारण या विभागामध्ये आपण बघितलं तर वारकरी क्षेत्र हा जास्त आहे. मला याच्याबद्दल जास्त ज्ञान नसेल, पण मला याच्यामध्ये जाणून घेण्याची खूप जास्त इच्छा आहे. कारण वारकरी क्षेत्रामध्ये जर विद्यार्थी घडला, त्याला जर संस्कार मिळाले तर तो विद्यार्थी खूप मोठा होईल. विज्ञानाने सगळं काही दिलंय, विज्ञानाने सगळं काही दिलंय. तुम्हाला गाडी दिलाय, घर कसं बांधायचं, गाडी कशी चालवायची, कुठे कसं विज्ञान वापरायचं, हे सगळं विज्ञानाने दिलंय. पण तुमच्याकडे जर संस्कार नसतील ना, तर तुम्हाला या जगात कोणीच विचारणार नाही, तुमच्याकडे कोणीच लक्ष देणार नाही. कारण हे खरं उदाहरण आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला आध्यात्मिक ज्ञान नसेल तर त्या विद्यार्थ्याचा किंवा त्या माणसाचा काहीच उपयोग नसतो. खरं तर आज एक आपण बघितलं तर महाराज कोणते मोठे आमदार नाहीत, ते काय कुठे करोडपती नाहीत की त्यांनी एवढं सगळं करतायत. ते एक सामान्य माणूस आहे, सामान्य व्यक्ती आहेत, पण ते त्यांच्याकडे आहे ते त्यांना सगळ्यांना वाटायची एक त्यांच्यामध्ये भावना आहे. माणूस हा पैशाने श्रीमंत नसावा, पण मनाने श्रीमंत असावा. हे कोकरे महाराजांकडून शिकण्यासारखं आहे आणि तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद त्यांना आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर एक हा मंच लाभून देण्याचा आणि एक माझा इथे येण्याचा एक उद्देश असा की माझे वडील कोकरे महाराज आणि सन्माननीय शैलेश महाराज आंबरे यांचा एक मैत्री संबंध होता आणि या गुरुकुलामध्ये सुद्धा मी आहे. याचा मला एक अभिमान आहे. कारण विद्यार्थ्यांनी एक संस्कार, विद्यार्थ्यांना संस्कार मिळावे अशी तुमची भावना आहे. खरंच खूप चांगली भावना आहे. मी जास्त काही बोलू शकणार नाही कारण मला तेवढं ज्ञान नाही, पण मी एकच म्हणेन की महाराज जे तुम्ही काम करताय खूपच मोठं आणि श्रेष्ठ काम करताय. हे काम तुम्ही असंच सुरू ठेवा. नक्की तुम्हाला याच्यामध्ये अजून यश मिळेल आणि असेच विद्यार्थी घडतील आणि तुम्ही विद्यार्थी घडवाल ही अशी मला सदिच्छा व्यक्त करते. आणि ही मला गॅरंटी आहे की तुम्ही अजून विद्यार्थी घडवणार आहात. आज भले 21-22 विद्यार्थी असतील, पुढे त्याचे 21,000 विद्यार्थी तुम्ही घडवून दाखवा अशी माझी इच्छा आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये तुम्ही तुमचं नाव जेवढा मोठं केलं आहे तितकेच अनेक विद्यार्थी घडवून त्यांचंही नाव मोठं करायला लावा, एवढं मी एक इच्छा व्यक्त करते. आणि माझ्या प्रत्येक पालकाला एकच सांगणार आहे की तुम्ही भले मुलांना इंग्लिश मीडियम शाळेमध्ये घाला किंवा गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये घाला, त्याचा काही उपयोग नसतो. कारण माझा एक स्वतःचा अनुभव आहे की एक मराठीचं पुस्तक घ्या, मराठीच्या प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी पानावरती संतांच्या 4 ओळी असतात, पण त्या 4 ओळींचा आम्हाला आयुष्यात कधीच उपयोग झाला नाही. कारण त्या 4 ओळी आम्हाला अजूनपर्यंत कधी समजल्याच नाही. पण जर तुमचा विद्यार्थी आध्यात्मिक वारकरी गुरुकुलमध्ये आला तर त्या विद्यार्थ्याला त्या 4 ओळींचा अर्थ समजून तो विद्यार्थी भविष्यामध्ये नक्की घडेल, एवढी मी गॅरंटी देऊ शकते. मी पालकांना कळकळून विनंती करेन की तुमच्या विद्यार्थ्याला तुम्ही आध्यात्मिक वारकरी गुरुकुलमध्ये घाला, तरच तुमचा हा विद्यार्थी घडेल. धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली, हा रंगमंच मला होते प्राप्त करून दिला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि तुम्हाला मी शुभेच्छा देते. तुम्ही असंच काम करत राहा. हो, माझं इथे ऍडमिशन झालं आहे आणि एक खूपच चांगली गोष्ट आहे. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. मी शुभेच्छा देऊ शकत नाही, पण तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत असतील तर नक्कीच हा मी एक मोठी होऊ शकते. धन्यवाद. जय महाराज. नाही, घाई नका करू कीर्तनाला उभी करायची, परिपक्व होऊ द्या. म्हणजे लगेच स्टेज नका देऊ, अभ्यास करू द्या, संप्रदायाचा थोडा अभ्यास करू द्या. कौतुक करा, कौतुकाला आमचं अभिनंदन आहे. आणि तुम्ही कोणतरी बोललात वक्त्यांपैकी इथं स्वामी विवेकानंद घडतील, स्वामी विवेकानंद घडतील शंका नाही, पण झाशीची राणी घडून गेली.
झाशीची राणी आपले तोप टाकून गेली. नक्कीच स्वाभिमान आहे. इच्छा तू इथं शिकायला आली ना, एक दिवस सांगतो, ही जर लगन लावून शिकली, म्हणजे मन, लगन शब्दाचा अर्थ लग्न नाही, लगन म्हणजे मन लावून, कारण माझा तो हिंदीचा प्रॉब्लेम आहे. तर मन लावून जर ती शिकली ना, तर तू एवढी मोठी होशील की आम्हाला भेटायला सुद्धा तुझी वेळ घ्यावी लागेल. कारण काय असतं, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये फेस रिडिंग एक सब्जेक्ट आहे. तो पाहिला की लगेच माणसाला कळतं. आता सहस्त्रबुद्धे गुरुजी जाणकार आहेत. तर तिची बॉडी लँग्वेज अशी सांगत होती की तिने जर मन लावून शिकले ना गुरुजी, नक्कीच तुमच्या कोकणाचं नाव ही देशाच्या बाहेर नेल्याशिवाय राहणार. तुला मनापासून धन्यवाद. आणि नाही आता ऐकणार नाही, मला गुरुजनांचं घेऊ द्या, कारण गुरुजींना लांब जायचं. पहिले मला तिकडनं ऑर्डर येऊ द्या, कारण मी सूत्रसंचालन करणार आहे. आणि मला संदीपजी महाराज म्हणले मी सूत्रसंचालन का करतो, कारण त्यांचं माझं सूत्र जमलंय म्हणून. त्यामुळे मी ना कोण आहे, कोणाला म्हणजे बरं साहिल कोकरे का, ये आज इथे मी उपस्थित आहे लोटे, परशुराम लोटे या गोशाळेत. 4 गाई वरून सुरुवाती नेहमी शून्यापासून होते, एवढं लक्षात ठेवा बरं का. सुरुवाती नेहमी शून्यापासून होते, पण आज 1152 गाई गोशाळेत आहेत. किती? 1152. तुम्ही महाराज, आज मला खूप आनंद होतोय. माझं काय मागच्या जन्मीचं काय पुण्य आहे की मला तुमच्या गुरुकुलात पहिलं ऍडमिशन भेटलं. महाराज, आम्ही छोट्याशा गावात राहतो मुंबईत. आम्ही स्थायिक आहे, पण आमच्या गावात महाराजांची 26 वर्ष आमचं कार्यक्रम आहे. त्यातली 17 वर्ष महाराजांचं कीर्तन हे झालेलं आहे. निलेश महाराज देखील बऱ्याचदा आणि शैलेश महाराजांना देखील माहिती. या तिघांना सोडून आमच्या गावाचा पत्ता अजून कोणालाच माहिती नाही. आमच्या गावाचा पत्ता अजून कोणालाच माहिती नाही. तर ग्रामस्थ मंडळ सुमटी. तर तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे. आज चतुर्थी आणि त्या चतुर्थी मासमध्ये आज हे गुरुकुलाचं ओपनिंग, म्हणजे गुरुकुलाची सुरुवात खरं तर 1 जून पासून होणार होती, पण पावसाने खूप त्रास दिला म्हणून काम स्थगित करण्यात. खालच्या गोशाळेचं देखील 5व्या क्रमांकाचं गोशाळा देखील स्थगित झालेली आहे. ते देखील काम आता सुरू होणार आहे थोड्या दिवसात. गुरुकुलाचं काम करतात ते स्थगित झालेलं. तर असो महाराज, आज तुम्हाला सांगताना खूप आनंद होतोय की माझं भाग्य आहे तुमच्या आज इकडे मला ऍडमिशन भेटलं. माझ्या वडिलांचं देखील काय भाग्य की ते तुमच्यासोबत तुमच्या सान्निध्यात आले. आज माझे वडील हे तुम्ही बोलत होते ना, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून देखील पाणी येत होतं. आज असं वाटलं की तुम्ही नाही, आई बोलतायत इथे. असं वाटलं मला आई बोलतायत. आईंची आठवण आली. आज वडील देखील माझे शेवटच्या क्षणापर्यंत अश्रू येत होते वडिलांच्या डोळ्यात. आज असो, आज इथे ओपनिंग होत आहे, म्हणजे सुरुवात होत आहे या आध्यात्मिक गुरुकुलाची. श्री संत ज्ञानेश्वर मुक्तिधाम सेवा समिती या नावाने समिती सुरू झालेली 2008 साली. संस्थान 2008 साली सुरू झालेली. तेव्हा 4 गाई होत्या फक्त. किती? 4 गाई. राधेश्याम अंकल वडील महाराज आणि आई हे 4 जणच होते. आज 25 जणांचा स्टाफ, 1100 गाई. विचार करा केवढं मोठं रामराज्य. रामराज्य कशाला म्हणतो? रामाने बनवलेलं राज्य. आज माझ्यासाठी ते राम आहेत, ते माझे राम आहेत, ते माझे गुरु आहेत. त्यांनी रामराज्य हे स्वराज्य त्यांनी उभं केलेलं आहे. आणि हे स्वराज्य अजून 100 वर्ष 200 वर्ष टिको, ही आमची तरुण पिढीची ही तुम्हाला आज्ञा आहे महाराज. वचन आहे आमचं वचन आहे की हे आम्ही टिकवणार 100 वर्ष 200 वर्ष पुढे. जितके वेळा माझी नातवंड, माझी परातवंड, माझी पोरं हे टिकवणार. तुम्हाला सांगतो हे टिकवणार आम्ही. असो, आज मी माझे 2 शब्द संपवतो. गुरुवर्यांच्या चरणी, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी हे 2 शब्द अर्पित करतो. माझ्या बोलण्याला पूर्णविराम देतो. तुला लग्नाला शुभेच्छा माझ्याकडून, कारण लग्नाला शुभेच्छा दिल्याशिवाय नातवंड येतील कुठून? म्हणजे अभ्यासाला तर आहेत, पण लग्नालाही शुभेच्छा तुला. म्हणजे किती बुद्धी एक्स्ट्रा आहे पोरांना. 5G 4G कमी पडलं इथे. म्हणजे यांच्या पॉझिटिव्ह विचाराला आपलं नतमस्तक आहे. म्हणजे 200 वर्षाचे स्वप्न पाहताय, पुढचा विचार करतायत. खरोखर नया है वो.
खूप छान, खूप ग्रेट. वेळ खूप छान बोलणारी मंडळी सगळीच आहेत, भावना व्यक्त करतायत. मी आता आदरणीय हरिभक्तपरायण देव संस्थानचे पालखी सोहळ्याचे विश्वस्त प्रमुख आदरणीय गुरुवर्य माणिक महाराज मोरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ आशीर्वाद प्रदान करावे. मस्तके पायावरी वारकरी संतांच्या, काय सांगू आता संतांचे उपकार माझं निरंतर जागृती. आदरणीय व्यासपीठ आणि या वारकरी गुरुकुलचे, आध्यात्मिक गुरुकुलचे प्रणेते, गोशाळेचे प्रमुख आदरणीय भगवान महाराज कोकरे, संतोष महाराज, नामदेव महाराज, ज्या ठिकाणी संस्था सुरू होती, कोकरे महाराजांचा फोन आला, महाराज बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. महाराजांना मी कालच सांगितलं, बाबा मी आदल्या दिवशी मुक्कामाला येते, तुकोबारांच्या वचनाला कुठं बाधा येऊ नये एवढं जरी आम्ही केलं ना सगळ्यांनी, तरी मानव जात संपन्न होईल आणि पूर्णत्वाला जाईल. मी जास्त बोलणार नाही, खूप वेळ झालाय, सगळ्यांनी सगळे विषय मांडले, 4 गाई ते 1100 झाल्यात, सगळं झालंय. मी फक्त एकच सांगेल की आध्यात्मिक वारकरी गुरुकुल बरोबर, वारकरी बरोबर शास्त्राबरोबर शस्त्र असणं अत्यंत गरजेचं आहे. जितकं शास्त्र महत्वाचं आहे तितकं शस्त्र महत्वाचं आहे. आणि या कोकण प्रांतात शास्त्राचा आणि शस्त्राचा इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपतींबरोबर जीवाला जीव देणारा मावळा उभा करण्यासाठी हा 12 मावळ तुडवला. कीर्तनाच्या रूपातून आध्यात्मिक पायकाचा एक वेगळा प्रकार आहे तुकोबारांच्या गाथीमध्ये, त्यातून मावळा उभा केला आणि छत्रपती शिवराय घडले. त्यांना स्वराज्यासाठी ही सगळी मावळे जमा करता आले. तसं मला अभिप्रेत असलेलं आध्यात्मिक गुरुकुल संस्था ही ज्ञानोबा, तुकोबा आणि छत्रपतींना अभिप्रेत असणारी असली पाहिजे, अशी माझी मनापासून इच्छा आहे. कोकरे महाराज, शास्त्र द्या, नैतिकता द्या, पण प्रतिकार करण्याची शक्ती नाही. आज पाहतोय आपण, आजचं चित्र काय, आज भारतातलं चित्र काय आहे आपलं, मुली पळवल्या जात आहेत. कालचं रात्रीचं उदाहरण काय, आपले गोसेवक येत येते, गाडी अडवली, काय प्रकार आहे. म्हणजे जितकं महत्वाचं आपल्याला आध्यात्मिक शिक्षण पाहिजे तितकंच आपल्याला शास्त्राचं पण शिक्षण पाहिजे. हे गुरुकुल, आध्यात्मिक गुरुकुल, हे लोक आळंदीला जातात, पण लोक इथं चिपळून झाले पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे की आम्हाला आध्यात्मिक शिक्षणाबरोबर आम्हाला शास्त्राबरोबर शस्त्राचं पण मिळतंय आणि आपल्या धर्माचं स्वतःचं रक्षणही करता येईल. अशा प्रकारची गुरुकुल या ठिकाणी व्हावी अशी माझी इच्छा आहे भगवान महाराज. कारण आज काळाची गरज, सगळा विचार करता आज संस्काराची गरज आहे. स्वामी विवेकानंद तयार होतील, अध्यात्मातून कीर्तनकार होतील, सगळं होतील, पण यात सगळ्यांचं रक्षण करणारा कुणीतरी पाहिजे, तेही गरजेचं आहे. आणि पुढे जाऊन अजून एक विषय मांडत, त्यांनी सांगितलं की नातंड पुतंड होतील. मी त्या विषयावर 1 मिनिट बोलत की हम दो हमारे दो सोडा, अष्टपुत्र सौभाग्यवती आशीर्वाद सुरू करा. ही वास्तवता आहे, स्वीकारलं पाहिजे. जनसंख्येच्या तुलनेत तुम्ही ज्यावेळी काउंट केला जाल तर मला सांगा 70 वर्षात ते 1.5 कोटीचे 30 होते, आता 40 झाल्यात, 10-5 वर्षात 50 होतील. तुम्ही 40 कोटीचे 80 नाही, कसं काय हिंदू राष्ट्र व्हायचं. सगळ्या गोष्टी आपण चिंतन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि या
काळानुरूप आपण बदललं पाहिजे. माझा विचार आज नाही पटणार तुम्हाला आज, पण भविष्यात कुणीतरी एक तुकाराम महाराजांचा वंशज म्हणला होता, बाबा हे खरं होतं, हे तुम्हाला पुन्हा आठवत, हे वास्तवच आहे. असं जास्त न बोलता कोकणे महाराजांचा आमचा परिचय सांगतो. इंद्रायणी स्वच्छता अभियानाला ते उपोषणाला बसले होते आळंदीच्या मंचावरती, आणि 5-6 दिवस झाले कोणी येईना. मग आम्ही विचार केला की एक संतांचा पायी, एक चांगल्या विचाराचा माणूस, तर ह्या लोकांच्या दुर्लक्षणेमुळे जर आपल्याकडून काही कमी जास्त झालं तर मोठी हानी होईल. आम्ही गेलो अध्यक्षांना, आम्ही जालिंदर महाराजांना घेतलं, सगळ्यांना घेतलं आणि उपोषण थांबवलं. म्हणलं ह्याच्यासाठी आपण सगळे मिळून खांद्याला खांदा लावून आपलं मनोगत इंद्रायणी स्वच्छता अभियान हे आपण खांद्याला खाऊन लढा देऊ, पण त्यासाठी आपलं आत्मत्याग नको. आणि त्यांनी ते ऐकलं, तेव्हापासून ते आमचे झाले, आपले नाही आमचे झाले, ते आमच्यात विलीन झाले. म्हणून त्यांच्या आखेरामधून आम्ही सगळे या ठिकाणी काल बसून आलो. ज्या ज्या वेळेला आध्यात्मिक या गुरुकुलाला जी मदत लागत, आता कोण म्हणलं 22 उद्या, 20 उद्या, पण ही एकच अशी उद्या जिची दृष्टी जगाला लागली पाहिजे. आणि इथं सगळेजण आळंदीला जसे जातात तसे इथं आले पाहिजे. आणि एक गोष्ट जाता सांगतो, ही जी जागा आहे ती MIDCची सरकारची, सरकारचा बाप सुद्धा येणार नाहीत. मी इशारा देतो इथून, माझ्या विचारातून, की इथं ज्ञानोबा तुकोबांचे पाय लागले, इथं गोमातेची सेवा होते, इथं ज्ञानोबाचा तुकोबाचा वारसा सांभाळणारे विद्यार्थी तयार होत आहेत. इथं कुणाची माय व्याली येणारच नाही कोणी. हा तुकोबारांचा आशीर्वाद आहे आणि हे सगळं होईल, संपन्न होईल. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमच्या पाठीशी नाही, बरोबर आहे. तुम्ही हाक मारा, आम्ही उभे आहोत. जे जे लागेल, जी जी मदत लागेल कळवा, नक्की देऊ. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या गुरुकुलाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. मी धन्यवाद नाही म्हणणार बाबांना, पण ऋण व्यक्त करू शकतो. म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपतींचे गुरु जगद्गुरु तुकोबाराज छत्रपतींना कसा आश्रय देत असतील याचं उत्तम उदाहरण महाराजांनी दर्शवलं. म्हणजे छत्रपतींना धर्मासाठी कसं लढावं हे छत्रपतींना जगद्गुरु तुकोबारायांनी शिक्षण दिली. तसं येणाऱ्या काळात मी यांना छत्रपती म्हणणार नाही, पण हे जगद्गुरु तुकोबारायांचे स्वरूप आहेत, हे छत्रपतींचे अनुयायी आहेत, त्या मार्गावर मार्गक्रमण करत आहेत. तर आपण त्यांना ते ज्ञानाचे धडे दिलेत, त्याबद्दल नक्कीच हा कोकरे परिवार आणि हा कोकण प्रांत आपला सदैव ऋणी आहे. यानंतर वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान एवढंही सोपं न, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान एवढंही सोपं नसताना ते किती सोपं करून दाखवण्याचं काम ज्यांनी अव्याहत करत आले ते आमचे गुरुवर्य आदरणीय आमचे श्रद्धास्थान हरिभक्त पारायण सोपान महाराज निकम गुरुजींना विनंती, आपण शुभाशीर्वाद द्यावे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. वेळ खूप झालेला आहे, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घेऊन उरक्त घेतोय. आज या आध्यात्मिक वारकरी गुरुकुल या गुरुकुलाचे शुभारंभ आज इथे होतोय, की ज्या गोष्टीची अत्यंत गरज आहेत, अत्यंत गरज आहेत. शोक वेगळा आणि गरज वेगळी, हौश वेगळी आणि गरज वेगळी. ही खूप गरज आहे, काळाची गरज आहे. आज तरुण पिढी कुठे भरकटती याच्यावर बोलायला गेलं तर खरं उभं राहून बोलायला लागलं का आम्हाला 2 तास लागतात आणि खाली बसून बोलायला लागलं का 3 तास. पण आता एवढा वेळ आपल्याकडे नाही आहेत. विषय खूप आहे, विषय तसे बरेचसे स्पष्ट पण झालेले आहेत. फक्त आता नियम आहेत, एवढ्या लांबून आलत म्हणून त्यांनी बोलायला द्यायचं आहे. कार्यक्रम अतिशय स्तुती आहेत. महाराजांचं कर्मवीर ही त्यांना पदवी आहेत. आणि आत्ताच व्यासपीठावर विराजमान असणारे आमचे गुरुवर्य मोरे महाराज यांनी त्यांच्यामध्ये असणारे गट्स शोधले आणि त्यांना सांगितलं नुसतं अध्यात्म देऊ नका, यांना नुसतं शास्त्र शिकू नका, यांच्याकडे शस्त्रही शिकू शकतात हे ओळखता आलं पाहिजे. खरे हे हाडाचे शिक्षक आहेत. ज्या वंशामध्ये यांनी जन्म घेतला, खरं तर तुकोबारायांच्यात काही उक्ती आता मी ते म्हणणार नाहीत, म्हणतोच, क्षमा मागून म्हणतो,
संतांची ती आप्त नव्हती संत हे जगद्गुरु तुकोबाराने जरी सांगून ठेवलं तरी त्याचा अर्थ आपल्याला असाही काढता येतो, संतांची ती आप्त नव्हती संतच होतच नाही असं नाही, ते संतही होऊ शकतात, परंतु अंधभक्त होऊन कुणाच्याही पायावर नतमस्तक होऊ नका ही जगद्गुरु तुकोबारायांची अपेक्षा असावी। परंतु ही उक्ती अशीच आहे की संतांचे आप्त संत होऊ शकतात, ते आजही आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श आहेत। आणि ज्या अर्थी आता शास्त्री महाराजांनी सांगितलं की भगवान महाराजांना त्यांनी आशीर्वाद दिला, नुसतं शास्त्र नाही शस्त्र शिकवा, खरंच त्यांच्यामध्ये त्या गोष्टी आहेत, या शोधल्या त्यांनी आणि म्हणून त्यांनी ते सांगितलं। त्याच्यासाठी आमचे मित्र पहिलवान संदीप महाराज लोहर हे सक्षम त्यांच्या बरोबर आहेत, त्यामुळं इथं येणारा विद्यार्थी हा शास्त्र संपन्न जसा होणार आहे तसा शस्त्र संपन्नही होणार आहे। आणि खरं तर ही मावळ प्रांत छत्रपतींनी निवडलेला आहे, त्यामुळे सगळे हे छत्रपतींचे संपूर्ण महाराष्ट्र छत्रपतींचा अनुयायी आहेत यात विशेष नाही, परंतु प्रामुख्याने छत्रपतींनी जो मावळ प्रांत निवडलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी विशेषता आहेत, त्यानुसार ह्या सगळ्यांची वाटचाल व्हावी। कोकरे महाराज भगवान महाराज कोकरे काही कार्यक्रमांच्या संबंधाने आमची त्यांची भेट झाली पुण्यामध्ये, गोविंददेव गिरी महाराज यांच्या कार्यक्रमामध्ये आमचा परिचय 2-3 कार्यक्रमांच्या मध्ये परिचय झाला। त्यांचा जो करारीपणा, त्यांचं भाषण, त्यांची धडपड, त्यांची तळमळ अतिशय स्तुत्य आहे। खर तर महाराष्ट्राला असे 100 माणसं जर मिळाले, महाराष्ट्र हा जगावर राज्य करेल, भारतावर नाही। अशी 100 माणसं जर महाराष्ट्राला मिळाली तर महाराष्ट्र हा जगावर राज्य करेल, भारतावर करेल यात नवल नाही। त्यामुळे तेच माणसं त्यांच्याच हातून घडावी अशी कदाचित नियतीची इच्छा असावी आणि त्याची ही प्रास्ताविक आहेत। भगवान महाराज कोकरे हे गोभक्त आहेत, कर्मवीर आहे, गोभक्त आहे। का त्यांनी गाय सांभाळायचं, का त्यांनी मनावर घेतलं असेल बरं? त्याचं कारण मला एकच दिसतं, त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं नाव भगवान ठेवलंय। त्यांच्या आई वडिलांचीच मनात हे असावं का हा गोभक्त व्हावा, त्यांनी गायची सेवा केली पाहिजे, गो सेवा केली पाहिजे। भगवान परमात्म्याने जर गायीची सेवा केली, गायीपासून जर त्यांची सुरुवात झाली असेल तर ह्या भगवानांची का नाही व्हावी, म्हणून त्यांनी ही गो सेवेपासून सुरुवात केली। आणि नंतर मला वाटतं गुरुकुल आहेत, अगोदर गोसेवा आहे, बरोबर? तोच क्रम भगवान महाराजांनी केला। त्यामुळे आपल्यासाठी नुसते हे भगवान महाराज नाही आहेत, तर हे साक्षात भगवंतच आहेत। त्यांच्या नावाला खरं तर जसे नाव आहे तसे त्यांची कृती झालीच पाहिजे। आपल्या आई वडिलांनी काय नाव ठेवलं याची आपल्याला लज्जा वाटली पाहिजे आणि ती लज्जा बाळगून आपण त्या किंवा लज्जा वाटण्यापेक्षा ते नाव आपण सार्थक केलं पाहिजे, हीच प्रेरणा आपण या भगवान महाराजांकडून घेतली पाहिजे। बोललं तर खूप काही होईल, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी थांबतोय, सगळ्यांचा धन्यवाद करतोय। खरं तर ज्यांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्र परिपूर्ण नाहीत, संत मांदियाळी पूर्ण होत नाहीत, असे जगद्गुरु तुकोबारायांचे साक्षात वंशज सगळ्यांनी सांगितलं, साक्षात तुकोबारा इथे आहेत, हेच खरंच आपलं सगळ्यांचं मोठं भाग्य आहे। शास्त्री महाराज इथे आहेत, त्यांचे मित्रमंडळी खूप सक्षम आहेत, या परिसरातले सगळे महाराज मंडळीत आहेत, सगळ्यांनी मिळून हे कार्य आपल्या ताडीस नेलं पाहिजे, परिपूर्ण केलं पाहिजे, याची भरभराटी झाली पाहिजे, ही एक माऊलींच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतोय। रामकृष्ण हरी। धन्यवाद गुरुवर्य सोपान बाबा। आता फक्त आशीर्वाद घेणार आहोत। या सभेचे अध्यक्षस्थान ज्यांनी स्वीकारले ते जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज व संस्थानचे अध्यक्ष आदरणीय महाराजांचं। पण तत्पूर्वी जर माझ्याकडे सूत्रसंचालन नसतं तर मला 1 मिनिट मिळाला असता, तर तो माझा राखीव 1 मिनिट मी घेतोय आणि मग अध्यक्षाकडे देऊन समापनाला आपण हा होईल आणि नंतर संतांचे सत्कार होतील। मला फक्त एकच बोलायचं, गुरुकुल पद्धत ही अनादी आहे। गुरुकुल पद्धत ही साधकांना घडवते आणि गुरुकुलात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय नियम असावेत, कारण मी ज्या गुरुकुलात शिकलोय महर्षी दयानंद सरस्वती स्वामी यांच्या गुरुकुलात माझं 6 वर्ष शास्त्रीय अध्ययन झालं, तर त्या गुरुकुलात आम्हाला मी आजही विद्यार्थीच आहे, फक्त शरीराने मोठा झालोय, पण तिथे मला 5 लक्षणं शिकवलेत। विद्यार्थ्यांचे 5 लक्षणं काय आहेत? काकचेष्टा बकत ध्यानम स्वान निद्रा तथैवच अल्प आहार ग्रहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम। तर ग्रहत्यागी शब्दाचा अर्थ आपण व्यासपीठ जाणकार आहे पण आपल्यासाठी सांगतो, आपल्या मुलाला घरापासून गुरुकुलात ऍडमिशन करणं याचं नाव ग्रह त्यागी। आणि मग इथं आल्यानंतर अल्पाहार, श्वान निद्रा, बकत ध्यानम हे गुरुजी करून घेतील,
पण पालकांचं कर्तव्य काय आहे? ग्रह त्यागी. तर तुम्ही किती जरी करोडपती असाल आणि पैशाचा, बाई ते माझी आई पाणी नको पाजू बाई, नंतर पाज मला शेवटला, बस. तर ग्रहत्याग म्हणून आपल्या मुलांना आपण गुरुकुलात ऍडमिशन करावं अशी माझी सदिच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आदरणीय कर्मवीर भगवान महाराज कोकरे मी यांना शुभेच्छा देतो आणि एकच वाक्य सांगतो की त्यांच्या कर्मानुसार त्यांना कोण कर्मवीर म्हणत गेलं सुरुवातीपासून मला माहिती नाही, पण ते कर्म करत गेलेत म्हणून त्यांना कर्मवीर ही संज्ञा येऊन गेली. पण ही कर्मवीर संज्ञा ते कर्म करत आहेत म्हणून आपण सर्वजण म्हणत आहोत, बरोबर. ती डॉक्युमेंटली कुठे मला माहिती नाही, पण आज एक त्यांना नवीन संज्ञा देतोय, सर्वांच्या साक्षीने संज्ञा देतोय की ते आजपासून या विद्यार्थ्यांना त्यांना जे येतं, त्यांनी गुरुकृपेने त्यांना जे येतं, मग वारकरी संप्रदायाचा हरिपाठ येत असेल, कीर्तन येत असेल, दोन पाखाबदाचे बोल येत असतील, ते तुम्ही आजपासून विद्या दान करणार आहे. खरं तर गुरुजी पुरोहित्याचं कर्म आहे यजन याजन, अध्ययन अध्यापन, बरोबर. हे अध्ययन करणं, अध्ययन देणं, दान घेणं, दान देणं हे प्रत्येकाचं कर्म आहे आणि केलं पाहिजे. आजपासून या गुरुजनांच्या साक्षीने तुम्ही विद्यादान करणार आहात. काय करणार आहात? विद्यादान करणार आहात. विद्यादान करणाऱ्याला आमच्या धर्मशास्त्रामध्ये गुरुजी म्हणतात. म्हणून आजपासून भगवान महाराज जेव्हा जिथे कुठे नाव लिहितील तर हरिभक्त पारायण तुमचं जे आहे नियमाचं कर्मवीर गुरुवर्य भगवान महाराज कोकरे. जे विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही त्यांना गुरुवर्य म्हणण्याचा हक्क नाही. जे काहीतरी शिकवू शकतात, ज्यांना विद्यादान करण्याचं थोडंफार कर्तव्य बजावलं, आतापर्यंत तुम्हाला कोणी गुरुवर्य म्हणत नसेल आणि म्हणत असं तर म्हणून घेऊ नका, पण आता यांच्या हातातनं तुम्ही शुभारंभ टाळ घेऊन जेव्हा पक्वाद शिकवाल, चाल शिकवाल, तेव्हापासून आदरणीय भगवान महाराजांचं आजपासून नाव या संतांच्या सभेत गुरुवर्य, त्यांचे विद्यार्थी त्यांना गुरुवर्य म्हणू शकतात, त्यांचे अनुयायी त्यांना गुरुवर्य म्हणू शकतात असं मी जाहीर करतो. आणि यानंतर अध्यक्ष महोदय म्हणून ज्यांची आपण नियुक्ती केली, आपल्या सर्वांचं परम भाग्य आहे की या सभेचे अध्यक्ष कोण लाभलेत? स्वयं साक्षात जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज, म्हणजे आपल्यासाठी ते साक्षात तुकोबारायच आहेत. आणि विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तमजी महाराज मोरे यांचा अध्यक्षीय आशीर्वाद होईल आणि तदनंतर देहू संस्थांच्या वतीने आणि आळंदी गुरुजनांच्या वतीने आदरणीय कोकरे महाराजांचा सन्मान होईल आणि मग बाकी आभार व्यक्त होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. पुढे नियमाप्रमाणे कीर्तन वगैरे होतील. अध्यक्षस्थान आणि आम्ही गुरुबंधू, बाकी कोणी जाणार नाही, फक्त 2 अध्यक्षस्थान आणि आम्ही 2 गुरुबंधू, कारण आम्हाला आळंदीला जाणं गरजेचं आहे प्रचंड. त्यामुळे मी विनंती करतो की गुरुवर्य पुरुषोत्तमजी बाबा मोरेंना हे आपण आशीर्वाद प्रदान करावे. रामकृष्ण हरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती आणि नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आमचे चुलते जे पालखी सोहळ्याचे प्रमुख अध्यक्ष आहेत, तर अध्यक्ष नात्याने त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. मी काही लय बोलणार, मला बोलताच येत नाही तर मी काही बोलू. मूळ गोष्ट आहे शास्त्रींनी असं बोलल्यानंतर ज्या निवेदनाचा सगळा कार्यक्रम हांदरी घेतलाय. लाखो समाज त्यांच्याकडे, मी त्यांच्या भागवत कथेला आवर्जून निमंत्रित असताना गेलतो तर इतकं वैभव संपन्न कार्यक्रम करतात, लोहार माला असतात आणि नदीचा जो संकल्प आहे त्या संकल्पाला आमच्या चुलत्यांनी सांगितलं. आणि कोकणचे जे अध्यक्ष तुमच्यासाठी आहेत, अजून काय पाहिजे तर एकाच शब्द सांगतोय, ज्याचा सखा हरी त्यावर विश्व कृपा करी. आणि अशा प्रकारचं कार्य. आणि खरंच आहे, ज्यावेळेस आपल्यावर टीका होणार नाही ना, आपण काय रोळाव आलेलो, ज्यावेळेस खरी टीका चालू झाली ना तर म्हणायचं आपण खरं बरोबर चाललेलं. पण एखादं चाललेलं असं एवढं त्याला कोण काय म्हणतं का? पण तू एकदा जर चांगलं चालून त्यांनी व्यवस्थित टाळगाळ झाले, बघ ते आज भजन करायला लागले म्हणजे आपल्याला बरोबर चालवायला लागलं. म्हणजेच त्यांच्या अर्थात त्यांचे बोलायला लागले होते, त्यांचा भाव, त्यांची मुद्रा, वेद शास्त्र उपनिषद सगळं वाचतील, पण त्याच्यात तहाटपणा येतो, अहंकार येतो, दांभिकपणा येऊ शकतो. पण त्यांच्यामध्ये जर काय शिकावं तर भाव शिकावं. भाव
गुरुजींकडून जर काय शिकवलं त्यांना गुरुजी आज पदर खरंच दिलेली आहे. आणि ते गुरुजी कोकरेमारांचा भाव आहे, अंतकरणाविषयी आईविषयी प्रेम आहे, वडिलांविषयी प्रेम आहे. आणि तो भाव त्या मुलांमध्ये निश्चित उतरला जाईल. कारण भगवंत स्वतः जर पुंडलिकरायासाठी जर कशासाठी आले तर साक्षात आई वडिलांची सेवा पुंडलिकराय करतोय आणि त्यासाठी भगवान आले. आणि अशा या भगवंतांना या भगवंत या सगळ्यांना मिळतात, हा परमोच्च गोष्टीचा आनंद आहे. आज पालखी सोहळ्याची खऱ्या अर्थाने आज सुरुवात आहे. आज पहिल्या दिवशीची आमची कीर्तनाची सेवा सप्त्याची सुरुवात आमच्या देवकरांपासून चालू होत असते. आणि त्या सप्त्याच्या सुरुवातीला आज खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आजच्यालाच आज गुरुकुलच्या निमित्ताने या कार्यक्रमाची खरी सुरुवात होती. अजून काय पाहिजे महाराज, तुम्हाला सर्वजण सांगतात की तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण पडणार नाही. कारण तुमच्या गोष्टीमध्ये काय आहे, चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. असे भक्तांची या घरी कशासाठी येतो काय, जेवायला येतो काय, नवे नवे काम न सांगता करी. एवढी तुम्ही सगळी जर मंडळी आलेली आहेत, शास्त्री महाराज आलेले आहेत, शिंदे महाराज आलेले आहेत, विश्वगुरु आलेले आहेत, जे सगळ्यांचा आपल्या महाराष्ट्राला वैभव संपन्न करून सगळ्या सिंहासनावर ते सोन्याच्या सिंहासनावर बसलेलं आम्ही त्यांना वैभव संपन्न पाहिलं. आनंद वाटला की आपला माणूस वरती कुठंतरी बसतोय. आणि ती सर्व मंडळी या ठिकाणी येऊन त्या कार्यक्रमाला हे सगळं कोकणातले आणि आमचे जोग महाराज संस्थेतल्या उच्चतम करणारे काम करणारी मंडळी इथं आल्यात. आणि कोकरे महाराज नवे नवे तुम्हाला सर्वांचे गुरुवरांच्या स्वतः कन्या तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायला उभे आहेत. गावचं सरपंच जे नव्हतं कोणी नाही येऊ, पण माझ्या गावचा सरपंच आलता मला विठ्ठल द्यायला, मला इथं मध्ये दिला होतं. याच्या अर्थ दुसरं वैभव काय, कारण किती जरी असलं आमचा नंबर कुठं का लागला, पण ग्रामपंचायतच्या पार्टीवर पहिला नंबर आलता बरं का जिल्ह्यात मला. आणि अशा प्रकारचं तुम्ही ह्या गावामध्ये एक गुरुकुल चालू करताय, विद्यार्थी संस्था आहे. खरंच आमचे आप्पा एक गाय सांभाळतात तर इतकं दिवस पडतात. 1100 गाय सांभाळणं जोक नाही, साधी गोष्ट नाही. जसं त्याचंच एक उदाहरण ऐकलं, आपण घरी एक पोरग सांभाळलं ना, मी तुम्हाला माझं खोटं काय सांगत नाही, मी काय लय लांब होणार नाही बरं का आप्पा भाषण, आपल्याला जायचंय. पण खरंच एक बरोबर आपलं एक पोरग ऐकतं गाव एक मी आमच्या पोराला म्हणलो ना, बाळा अभ्यास कर, ती लगेच आतून घरातून म्हणते तुम्ही गपास हो, ते आताच दमले बसलं का नाही, म्हणजे आपला पत्ता कट. पण गुरु ज्ञान नाही त्यासी तो नो पाहे नाही त्यासी तो नावडीव शिकेशी व्यर्थ जन्माशी आला. आणि ह्या गुरूंच्या कृपेने गुरुकुलामध्येच शिक्षण घ्यावं ही परंपरा शास्त्रीय खूप पुरापडत आहे. आणि ह्याला खरंच वैभव संपन्न आले आणि आम्हाला इथे येण्याचं सर्व भाग्य मिळेल. तुमच्या सगळ्यांचा आपल्याला त्याला सेवा करण्याचा हातभार लागतोय, ही खरी पुण्य आहे. सत्य संकल्पाचा आता पूर्ण करी म्हणतो. हा सत्य संकल्पाचा आपण आपल्या जीवनात जर सहाय्य केलं तर खरंच सेवाभाव आपल्या मुला असल्यानंतर खरं भगवंताला तो समर्पित होऊन आपल्या जीवनाला तुमच्या कार्याला. आणि झलक असते ना, झलक त्या मुलीने आणि त्या मुलांनी दाखवून दिलेली आहे. त्याच्यात ना टायटल आणि ते काय असणार आहे गुरुकुलचं वैभव. शास्त्री महाराज अजून काय देऊन दाखवायची गरज नाही, पिक्चर फिल्म काय काढायची गरज नाही, ते सगळं त्यांनी ट्रेलर दाखवलेलाच आहे. आणि तुमच्या या कार्याला संत तुकाराम महाराज संस्थांतर्फे पालखी सोहळ्यातून सर्व वारकऱ्यांतर्फे माऊलींच्या संस्थांतर्फे तुम्हाला खूप खूप या कार्याला शुभेच्छा. रामकृष्ण हरी. खरं जगद्गुरु तुकोबारायांचा आशीर्वाद या कार्याला लाभला. मी तर तुम्हाला आवर्जून सांगेन की बाबा बोलले म्हणजे अत्यंत प्रेमळ भावाने बोलण्याची ट्रेनिंग लक्षात आली असेल. बुद्धीतनं बोलणं वेगळं आणि हृदयातनं बोलणं वेगळं. आपण शब्द जे फेक टाकतो बुद्धीतनं, माझ्या वाक्चातुर्याला लोकांनी दाद दिली पाहिजे. माझ्या अनुस्वाराला, व्यंजनाला, स्वराला दाद देणं म्हणजे माझ्या बुद्धीतलं आहे. आणि एक वाक्य सांगतो, बुद्धीतलं आहे बुद्धीतच राहतं आणि हृदयातलं डायरेक्ट हृदयात पोहोचतं. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा आदेश, अधिकार, आशीर्वाद हा डायरेक्ट हृदयापर्यंत पोहोचला. आणि तुम्ही आम्ही सगळे पुरुष आहेत. तुम्ही आम्ही सगळे कोण आहोत? पुरुष आहेत. आपल्या पुरुषांमध्ये जे उत्तम आहेत ते पुरुषोत्तम आहेत. तुम्ही आम्ही सर्व पुरुष आहेत. आपल्या पुरुषांमध्ये जे उत्तम आहेत ते आदरणीय गुरुवर्य
पुरुषोत्तमजी बाबा आहेत, त्यांचा आशीर्वाद लाभला। कळत न कळत माझ्या सूत्रसंचालनातनं कुणाचा अवमान झाला असेल, शब्द चुकीचा गेला असेल तर मी भगवान महाराज कोकरे यांचा मित्र या नात्याने सर्वांची क्षमा मागतो। उपस्थितांपैकी सर्वांचे आभार, म्हणजे कुणा नाही आमच्या वतीने सर्वांचे आभार, टाळवाल्यांचे, विनावाल्यांचे, साऊंडवाल्यांचे, फॅनवाल्यांचे, चित्रकाराचे, पत्रकारांचे, ही रोजची सवय पडलेली आहे, आचार्यांचे, या सगळ्यांचे मनापासून आभार। आणि खऱ्या अर्थाने बाबा या सगळ्या गोष्टीला धन्यवाद दिला पाहिजे तर कोकरे महाराजांच्या धर्मपत्नीला, त्या वहिनीला मानलं पाहिजे। हे काय फक्त हे म्हणजे तोफा मारणार, आले 40 जण कर स्वयंपाक, पण खरी मेहनत त्या अन्नपूर्णा मातेची, त्या वहिनीला मनापासून शुभेच्छा आहेत, धन्यवाद। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या संस्थांच्या वतीने आणि आपल्या आळंदी महाराज मंडळीच्या वतीने उभयतांचा, आदरणीय कोकरे महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी वहिनींचा सन्मान आपण या ठिकाणी करूया आणि कोकरे महाराजांच्या वतीने संतांचं पूजन होईल एवढी सदिच्छा। वहिनी यावर ओ साइड ला बाजू मीडिया में माझ्या आंतरराष्ट्रीय हिंदू महासभा उपाध्यक्ष या नात्याने आणि विद्वत परिषद वाराणसी यांच्या वतीने विश्व सनातनकडून या आदरणीय आमचे परम मित्र स्नेही यांना राष्ट्रसंत हे पुरस्कार या ठिकाणी जाहीर करतो। 111 धर्मगुरू, 4 शंकराचार्य, 10 जगद्गुरू, कुंभमेळा अध्यक्ष यांच्या हस्ते डिसेंबर महिन्यामध्ये आदरणीय हरिभक्तप्राण भगवान महाराज कोकरे यांना राष्ट्रसंत हे पद या ठिकाणी जाहीर करतो। रामकृष्ण हरी। या ठिकाणी कोकरे परिवाराच्या वतीने अर्थात या गुरुकुलाच्या वतीने देव संस्थांचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज मोरे यांचं संत पूजन करण्यात येत आहे। तो सन्मान पांडे गुरुजींच्या हस्ते संत पूजन होत आहे। पांडे गुरुजींच्या शुभकर्मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज व अध्यक्ष गुरुवर्य पुरुषोत्तमजी महाराज मोरे यांचा सन्मान संत पूजन पांडे सर यांच्या शुभ हस्ते होत आहे। यानंतर आदरणीय पालखी जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख आदरणीय गुरुवर्य माणिक महाराज मोरे यांचंही संत पूजन या शैलीची आदरणीय महाराजांचं यानंतर आदरणीय गुरुवर्य सोपान महाराज निकम यांचा सन्मान यांचं संत पूजन गोवळकर महाराज सखाराम गोवळकर महाराज पुढे
आदरणीय गुरुवर्य सोपान महाराज निकम यांचं संत पूजन विश्वासरावजी कदम साहेब. बाकीचे जे सन्मान आहेत ते कीर्तनानंतर होतील. यांना जाणं घाई आहे म्हणून यांचा सन्मान करतो. शैलेश महाराज फोन आला. प्रदीप भाई नाही. यानंतर आदरणीय भक्तिशक्ती संघाचे अध्यक्ष संदीपजी महाराज लोहोर यांचाही सन्मान प्रितेश महाराज करत आहेत. साहिल जरा साहिल साहिल आणि यानंतर लगेच कीर्तनाला प्रारंभ होईल. यानंतर ज्यांनी सूत्रसंचालन केले हरिभक्तपरायण आदरणीय भागवताचार्य की ज्यांच्या समोर लाखो समाज कथा श्रवणाकरता बसलेला असतो असे कुंभमेळा परिषद सदस्य राष्ट्रीय प्रवक्ते संत शांतकुमार शास्त्री यांचं या ठिकाणी राधेश्याम हे सन्मान करतील अशी विनंती करतो. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि या ठिकाणी आमचे साहिलदादा कोकरे यांचे पिताश्री यांना विनंती समोर यायचे. साहिल यानंतर लगेच कीर्तन होईल. आदरणीय हरिभक्तपरायण आदरणीय नामदेव महाराज हारड यांचा या ठिकाणी सन्मान होते. स्वतः हरिभक्तपरायण कर्मवीर गुरुवर्य भगवान महाराज कोकरे यांना विनंती महाराजांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या समोर सत्कार करा. आमचे कोकरे महाराजांचे बंधू या दोघ जण या दोन साईड. बुकेगार खर तर सर्वच ही गोशाळा हे गुरुकुल चांगल्या पद्धतीने चालवण्याकरता भगवंताची कृपा साधू संतांचे आशीर्वाद आणि त्याचबरोबर कुटुंबाचं पाठबळ आमचे भगवान महाराज यांच्या पत्नी आमच्या आऊसाहेब आमच्या अर्थात वहिनी यांचं सुद्धा फार मोठं मोलाचं योगदान. त्यांचे चिरंजीव त्यांच्या कन्या दोनही कन्या चिरंजीव यांचं फार मोठं योगदान या प्रत्येक गोष्टीला. कारण का कुटुंबातील एक करता करत असताना त्यांच्या पाठीमागे पूर्ण परिवाराचा त्याग असतो. तुकोबरायांनी स्वतःच्या कुटुंबावरती तुळशीपत्र ठेवलं त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय झाले. तसं भगवान महाराजांचं कार्य हे करत असताना स्वतःच्या कुटुंबावरती तुळशीपत्र ठेवून हे समाजासाठी कार्य करतात. आलेल्या तमाम पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो या ठिकाणी गुरुकुलाचं उद्घाटन आदरणीय साक्षात जगद्गुरु तुकोबरायांचे वंशज आदरणीय पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे आणि सर्व महाराज मंडळी मान्यवर मंडळी यांच्या शुभ असते. तुम्ही इथून लाव इकडून दाखवा. पुंडलिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ